आनंदाने राहतो। हा कार्यक्रम ईद मिलादच्या निमित्ताने एक चांगली आणि सर्व त्याकरिता संस्कृती संतांची संस्कृती आहे आणि ज्या मातृभूमीमध्ये तुमचा माझा जन्म झाला ती मातृभूमी पवित्र आहे। मला संत हवा अनेक चांगला समाज शब्द नाही महान शोभा तुमच्या जन्मावर मी करतो माझा सलाम, ही महाराष्ट्राची ख्याती आहे। त्याचबरोबर शिक्षणाची ज्योत तुमच्या माझ्या पदरामध्ये टाकणारे आदरणीय स्वर्गीय महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि तुमच्या माझ्या स्वातंत्र्यासाठी तुमच्या माझ्या मोकळ्या श्वासासाठी ज्यांनी स्वतःच्या प्राणाची बळी दिली असा तो प्रत्येक व्यक्ती त्यांना मी नमन करतो। आणि आजच्या ईद मिलादनिमित्त आलेल्या सर्व प्रमुख अतिथींचं ग्रामस्थांचं शेड्यूल मधून व्यस्त असलेल्या वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित आहात। खरं तर हा आगळा वेगळा सर्व एका ठिकाणी कसे एकत्र होतील या आशयानं हा छान असा कार्यक्रम या ठिकाणी ईदगाह कॉर्नर बॉईज व समस्त मुस्लिम बांधव तसेच गोदेगाव पंचक्रोशीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात। हा कार्यक्रम आपण लगेचच एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण जो हमारे दोस्त अहबाब जो हमारे साथी या ठिकाणी जे मान्यवर बाहेर उभा आहेत त्यांना विनंती आहे की आपण आतमध्ये यावं। कार्यक्रमाचा आपला जो वेळ होता तो 10:30 आहे आणि वेळ होत चाललाय। बरेचशी मान्यवर ही वेळेवर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी आदरणीय राम केशभट सर देखील उपस्थित आहेत। त्याचबरोबर शिवाजी बापू पवार घोरतळे हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। बाहेर जी मंडळी उभा आहेत त्यांना विनंती आहे की आपण कृपया आतमध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे। छान अशी व्यवस्था पेंडॉल आदरणीय हरिभक्त परायण धोनीराम महाराज घोरतळे हे देखील कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। हरिभक्त परायण पांडुरंग महाराज झुंबड भक्ती सेवा संस्थान तोंडुळे हे आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। आपल्या या ईद मिलादच्या कार्यक्रमासाठी जी प्रमुख उपस्थिती आहे ते उपस्थित आहेत। मी या ठिकाणी जमलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा बोदेगाव पंचक्रोशीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो, कारण आजूबाजूच्या पंचक्रोशीतील मान्यवर देखील या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत। पुनश्च एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि कमिटीच्या आदेशानुसार आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। सेवा करतायत त्यांना विनंती आहे की जी मान्यवर आलेले आहेत त्यांना विनंती करावी की आपण आतमध्ये येऊन बसावं, कारण आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय। ते म्हणतात कि तू हिंदू है मुसलमान, तू हिंदू मैं मुसलमान पर है दोनों इंसान, तू हिंदू मैं मुसलमान पर है दोनों इंसान, ला तुम्हारी गीता मैं पढ़ लूं तू पढ़ ले कुरान। तू हिंदू मैं मुसलमान पर है दोनों इंसान, ला तुम्हारी गीता मैं पढ़ लूं तू पढ़ ले कुरान। मेरे दोस्तों, मेरी तो ख्वाहिश ये है कि एक थाली में खाना खाए सारा हिंदुस्तान, एक थाली में खाना खाए सारा हिंदुस्तान। या उक्तीप्रमाणे खरं तर आपला देश विविधतेने नटलेला आहे, विविध रंगांनी नटलेला आहे, विविध ढंगांनी नटलेला आहे, परंतु एकामेकाचा सन्मान आदर करणं हे आपलं तितकंच आदरातिथ्य करणं तितकंच महत्त्वाचं वाटतं। मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचं खरं तर कार्यक्रम म्हटलं की अध्यक्षस्थान आलं आणि आपल्यातलं कोणीतरी आदरणीय असावं, अध्यक्षस्थान त्यांच्याकडे जावं अशी प्रत्येक कार्यक्रमाची अपेक्षा असते। आजच्या या कार्यक्रमासाठी मी आपल्यातले ज्येष्ठ आदरणीय शिवाजी बापू पवार यांनी आजच्या आपल्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान कमिटीच्या वतीने स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो व अनुमोदन करण्यासाठी बापूंना विनंती करतो। आजच्या या ऐतिहासिक अशा कार्यक्रमाचं
सर्व धर्म समभाव आणि वारकरी संप्रदायाचं पताका पुढून नेणारे आपले शिवाजी बापू यांना ज्या अध्यक्षपदाची सूचना मांडली तिला मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे. धन्यवाद बापू. खरं तर आपण सर्वजण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. आणखीनही मान्यवर घेत आहेत. मी पुनश्च एकदा सर्व कमिटीच्या वतीनं या ठिकाणी ईद मिलनच्या कार्यक्रमानिमित्त आलेल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि भाव ते म्हणतात की रक्तासी रक्त चालते भाऊ देव नाही तो बाटला. अरे जातीपातीचा खेळ तर आपण मांडला. ईश्वर एक आहे, फक्त आपण मार्ग वेगवेगळ्या पद्धतीने भक्ती करत असतो. कुणी नमाज पठण करतं, तर कुणी आरती भजनच्या माध्यमातून स्वतःचं भक्ती करत असतं. तर हे दोन्ही मित्रांनो एकच आहेत. मंदिर आणि मस्जिद या दोघांची सुरुवात देखील म या शब्दाने होते. यामध्ये जास्त फरक नाही माझ्या मित्रांनो. आणि त्यामुळे माणुसकी मानवता हा महत्वाचा धर्म आपण समजायला पाहिजे. एकमेकांचा आदर करायला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे दिवाळी असते त्यावेळेस दिवाळीच्या सणानिमित्त जसे हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येतात, त्याच बरोबर ईदच्या निमित्ताने देखील आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि आपली संस्कृती घट्ट केली पाहिजे. खरं तर गेल्या 2 वर्षाचा वाईट अनुभव पाहिल्यानंतर तुम्हाला आम्हाला माहिती आहे की प्रत्येकावरती एक वेगळी जिम्मेदारी आता पडलेली आहे. संसाराची तर जिम्मेदारी आहेच, परंतु संसाराबरोबरच आता समाजाची जिम्मेदारी देखील आपल्यावरती आहे. आणि मग समाज जेव्हा एकत्र येण्याची वेळ येते तर माझ्या मित्रांनो तेव्हा मानवता हा मुख्य धर्म मला वाटायला लागतो. आणि मोहम्मद पैगंबर यांनी सांगितलं की या रब्बिल आलमीन, या विश्वाचा मालक तू आहेस. आणि एकीकडे पसायदानात आपण बघतो की विश्व दुरितांचे तिमिर जाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, अशा विश्वाच्या कल्याणाची भाषा पसायदानात बघायला मिळते. मग मला वाटतं संतांची विचारधारा एका ठिकाणी जुळताना दिसते, मग तुम्ही आम्ही का जुळत नाहीत हा महत्वाचा प्रश्न जेव्हा असा निर्माण होतो. आणि या कार्यक्रमात या ठिकाणी आदरणीय सौ हर्षदाताई काकडे व सहकारी उपस्थित झालेले आहेत. त्यामध्ये आपण प्रमुख अतिथींचं स्वागत करूयात. आदरणीय हजरत मौलाना आबेद साहेब देखील या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. मी पुनश्च एकदा पाठीमागे जी मंडळी उभा आहेत त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे. आणि बाहेर जी मान्यवर असतील त्यांना विनंती आहे की आपण आतमध्ये यावं. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदरणीय हाजी साहेबांना मी करण्यास विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. पाहुण्यांचं आणि अतिथीगणांचं मुस्लिम धार्मिक ट्रस्ट बोदेगाव यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे आपण सगळे धार्मिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सगळे मान्यवर उपस्थित झालेले आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. इनका हम जो इस्तेकबाल करते हैं, तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं कि आप लोगों ने अपना कीमती वक्त निकाल कर इस प्रोग्राम में, जो प्रोग्राम मानवता के लिए है, मानवता के हित के लिए है, समाज बांधव के लिए है, देश हित के लिए है. इस कार्यक्रम का मकसद जो है वो देश में अमन, शांति और सुकून और इत्मीनान को पैदा करना है. हम में से सभी लोग धार्मिक है, आध्यात्मिक है, शैक्षणिक है और राजकीय भी है और सामाजिक भी है. हम सब की जिम्मेदारी बनती है और हम सब जिम्मेदार हैं. और हम सब जो है ये कोशिश कर रहे हैं कि हमारे देश में, हमारे गांव में, हमारे मुल्क बर्बाद गुलिस्ता करने को एक उल्लू काफ़ी था. बर्बाद गुलिस्ता करने को एक उल्लू काफ़ी था. अब हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्ता क्या होगा. तो दोस्तों बुजुर्गों, हमने जो प्रोग्राम रखा है ये ईद मिलान का कार्यक्रम है. यहाँ पर महाराज भी, झुम्बर महाराज साहब और सारे के सारे
धर्म के, जाति के, पंथ के लोग यहाँ पर मौजूद है। संत तुकाराम महाराज का एक श्लोक है की वैभवाचे धनी सकळ शरणागत सर्व भावे चित्त अर्पितीजे। जगद्गुरु तुकाराम भावाचे धनी असतात, अर्थात सद्गुणीने भरलेले असतात, सद्गुणांनी भरलेले असतात, ते कायम नम्रच असतात। उदाहरणार्थ फळांनी पुरेपूर भरलेली फांदी हे नेहमी झुकलेली असते। आजच्या व्यासपीठावरील सर्व महान व्यक्तीकडे पाहताना आपल्याला हे लक्षात येईल की वासुदेव कुटुंबकम म्हणजे काय। तर आज या ठिकाणी झालेला आपल्या सर्वांचा मिलाप अच्छे लोगों का तुम्हारी जिंदगी में आना तुम्हारी खुशकिस्मती होती है और उन्हें संभाल कर रखना तुम्हारा अपना हुनर होता है। आनंदा एवढे द्यावे फुलाचे रंग न जावे, उघड्या पाखरांसाठी जरा आभाळ ठेवावे, फुलांचा भार न व्हावा कधीही कोणत्या देठा, चालत्या पावलांसाठी असू द्या मोकळ्या वाटा। आजपर्यंत गुणागोविंदाने चालत आलो, यापुढे असेच एक दिलाने चालत राहू एवढी सद्भावना व्यक्त करून माझे मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। क्या बनने आए थे, क्या बना बैठे, क्या बनाने आए थे तो अच्छे वो परिंदे हैं जो कभी मंदिर पर जा बैठे, कभी मस्जिद पर जा बैठे। हर फूल हमारा है, हर खार हमारा है और हमने भी लहू देकर इस गुलशन को संवारा है। पेड़ हो नीम का तो आम नहीं आते, शम्स के घर से कभी जाम नहीं आते। जिस मंदिर और मस्जिद में ईंटों की जगह इंसानों की लाशें हो, ऐसे मंदिर और मस्जिद में राम और रहीम कभी नहीं आते। ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण जो कार्यक्रम ठेवलेला आहे ईद मिलन कार्यक्रम, आपण सगळ्याची उपस्थिती सुखदेयी आहे, आनंदमयी आहे। आपण सगळ्याचा आभार व्यक्त करतो। धन्यवाद। छान अशा प्रास्ताविकानंतर मी उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक माननीय श्री मयूरराजे वैद्य देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सर स्वागत आहे, कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात। त्याचबरोबर पत्रकार बांधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरं तर कुठलाही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम ही पत्रकार बांधव करतात आणि आपल्यामधील जर खरे आपण त्याला नायक म्हणू, हिरो म्हणू, ते कोण असेल तर पोलीस प्रशासन, आरोग्याची तुमच्या माझ्या आरोग्याची काळजी घेणारे डॉक्टर्स असतील, त्याचबरोबर आरोग्य सेवक असतील, समाजसेवक असतील, आपले पोलीस बांधव असतील, या सर्वांच्यामुळे कुठेतरी एक चांगलं तारतम्यता आणि एक चांगलं वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं आहे। मी उपस्थित सर्व मान्यवरांच्या पुनश्च एकदा बोदेगाव पंचक्रोशीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी आलेला पाहुणा हा आपल्याला ईश्वराप्रमाणे असतो आणि आलेल्या पाहुण्यांचं स्वागत, सत्कार, सन्मान व्हावा ही आपली संस्कृती आहे आणि आपण आलेल्या पाहुण्याचा सत्कार, सन्मान या माध्यमातून करणार आहोत, कारण त्याचं आयोजन कमिटीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। खरं तर ते म्हणतात की माणसं जोडण्यासाठी जात, धर्म, पंथ, भेद याची कशाची आवश्यकता नाही। आपलं मन वाहत्या पाण्यासारखं असावं आणि त्या वाहत्या पाण्याचा खळखळ तो नैसर्गिकरित्या निर्माण होतो। तसा आजचा हा कार्यक्रम, ईद मिलनचा कार्यक्रम, हा आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होतोय। मी आदरणीय हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज झुंबड यांना कार्यक्रमासाठी पुढे कार्यक्रम आहे, त्यांना कार्यक्रमासाठी जायचं आहे आणि हा कार्यक्रम आपल्या या कार्यक्रमासाठी त्यांनी वेळात वेळ काढलेला आहे। तरी कमिटीच्या वतीने विनंती करतो की आपण महाराज आमच्या सत्काराचा स्वीकार करावा आणि आपली ऐसा
घोटळे महाराजांचा सत्कार होत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी आदर यावं, ताईचा सत्कार करावा. टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर माननीय श्री मौलाना आबिद साहेबांचा सत्कार करावा. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय मयूरराजे वैद्य, यानंतर आदरणीय डॉक्टर भिसे साहेब. पुढील सत्कार आदरणीय डॉक्टर भिसे साहेबांचा होत आहे. सेवा देणारी ही मंडळी आहे. जोरदार टाळ्यांच्यासाठी झाल्या पाहिजे आणि हात उंचावून. धन्यवाद असते. आदरणीय महाराजांना खरं तर पुढे कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामुळं आपण उर्वरित सत्कार महाराजांच्या मनोगतानंतर घेणार आहोत. मी कमिटीच्या वतीने महाराजांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये आपण स्वागत करूयात. आदरणीय मुस्लिम जमात धार्मिक ट्रस्ट बोदेगाव आयोजित भव्य ईद मिलन कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपले बापू या ठिकाणी आहेत. शेवगाव पाथर्डी तालुक्यात चांगलं काम करणाऱ्या आदरणीय सौ हर्षदाताई काकडे, त्याचप्रमाणे हजरत मौलाना आबेद, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण धुलेराम महाराज घोडतळे आणि सर्व बोदेगाव आणि बोदेगाव परिसरातील सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी या गोड कार्यक्रमासाठी, पवित्र कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात. हा कार्यक्रम ईद मिलन म्हणजे सर्व जाती धर्माचं एकत्रीकरण, मिलन सर्वांचं. गोड असा पवित्र कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वांनी आयोजित केलेला. रक्षिती रक्षितः, कारण राम आणि रहीम एकच आहे. ज्ञानेश्वरीचे विचार, भागवताचे विचार आणि कुराणाचे विचार एकच आहे. धर्म काय सांगतो? अहिंसा परमो धर्मः. हिंसा करू नका. हिंसा केल्यानंतर, मांस खाल्ल्यानंतर, मांस भक्षण केल्यानंतर माणसाची वृत्ती बदलते. ती वृत्ती बदलल्यानंतर माणूस हा बिघडला जातो आणि बिघडल्यानंतर तसं काही कुराण सांगत नाही हिंसा करा असं कुराण सांगत नाही. ज्ञानेश्वरी त्याच पद्धतीचं सांगते. आपलं जीवन मजबूत करण्यासाठी आहारावरती आपलं जीवन बरंचसं आहे. सात्विक आहार घेतल्याने आपलं जीवन चांगल्यापैकी सात्विक बनून जातं. आमचे मौलाना सुद्धा तेच सांगत असतात. मौलानांचे विचार आणि आमच्या वारकरी संप्रदायांचे जुळते मिळते विचार आहेत. त्याच्यामुळे हिंदू आणि मुस्लिम आम्हाला काही वेगळे नाही. आम्ही सर्वांना एकच मानतो. मी तर खऱ्या अर्थाने सगळ्या जाती धर्मात जात असताना कुठली जात भेद पंथ पाहत नाही, त्यालाच महाराज म्हणत असतात बरं का. आपल्याकडे हे आहे म्हणून हे काही भेदाचं राजकारण करू नका. आपण सर्व एका आईचे लेकरं आहोत. एका आईच्या लेकराप्रमाणे जर राहिलात तर निश्चित आपला देश आघाडीवरती गेल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र ही महान भूमी आहे. ही संतांची भूमी आहे, ही अल्लाची भूमी आहे, ही देवभूमी आहे. म्हणून आपण कार्य करत असताना कुठल्याही प्रकारचा भेद अंतःकरणामध्ये नसावा, अभेद असावा. जीवन जगत असताना अभेदाने जीवन जगावं, भेदाने जीवन जगू नये. कारण आता राजकीय लोक वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःचं दुकान कसं मांडेल, कसं बसेल त्या पद्धतीने तुमच्या आमच्यामध्ये विकृती आणून द्यायचं काम करतात. मुस्लिम बांधव असतील, हिंदू बांधव असतील, राजकारण ते दिल्लीत असो गल्लीत असो, पण आपल्या घरात वाद, गावात वाद, गल्लीत वाद, कोणी कोणत्याही प्रकारचा आणण्याचा प्रयत्न करू नका. तर हे तुमचं सर्व अस्तित्व टिकून राहील. आणि त्याच्यासाठी आपण आज एकत्र आलो.
किंवा वारकरी संप्रदायाचा धर्म काही लोकांचं काही बिघडून देण्यासाठी काही काम करत नाही, चांगलं काम करतो वारकरी संप्रदायाचा धर्म. आणि आमचे मौलाना सुद्धा कार्य करत असताना धर्माचं चांगलंच पवित्र अशा प्रकारचे कार्य करतात. ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. या ठिकाणी मौलाना असो किंवा महाराज असो, यांची वास्तविक पाहता अभेद त्यांच्यामध्ये असतो, भेद कुठल्याही प्रकारचा नसतो. अशा प्रकारचं काम आणि आज ईद मिलन कार्यक्रम तुम्ही सर्वांनी घडून आणला. तुमच्या या गोड अशा पवित्र कार्यक्रमाला माझ्या लाख लाख शुभेच्छा. आणि म्हणून आमचा बोदेगाव हिंदू परिसर असेल, मुस्लिम बांधव असतील, खूप गोड अशा प्रकारचे बदनामाची यात्रा करतात. हो, आणि मी या गावामध्ये राहिलो, माझा जन्म इथे झाला. या गावामध्येच मला आज गल्लीपासून तर वारकरी संप्रदायात जिथे जावं तिथं उच्च स्थान अशा प्रकारचं प्राप्त कशामुळे झालं? कारण ही बोदेगाव भूमी फार मोठी पावन भूमी आहे, पवित्र भूमी आहे. इथे एका साध्वीने जन्म घेतला. त्या साध्वीच्या अंगावरती कुठल्याही प्रकारचे वस्त्र नसायचे, विवस्त्र, पण त्या साध्वीची फार मोठी तपश्री असायची. आजही बन्नमाच्या आपण जर विचार केला, बन्नमा एक साध्वी आहे. देश विदेशातून लोक इथे येतात. ती पवित्र माता सर्वांना अशा प्रकारे पवित्र करण्याचं कार्य करते, आशीर्वाद देते सर्वांना. त्या देवतांच्या, बोधेश्वरांच्या, बन्नमाच्या आशीर्वादाने आपले, म्हणून एकमेकांमध्ये वैर भेद कुठल्याही प्रकारचा करू नका. जसे आपण आज आलो तिथे तसे त्या पद्धतीने आपलं आनंदमय जीवन जगा. एकमेकाला गोड बोला, हातात हात धरून एकमेकाला साथ देण्याचा प्रयत्न करा. निश्चित तुमच्या जीवनाचं परम कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ही तुम्हाला ईद मिलनच्या निमित्ताने सदिच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विश्राम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महाराज. खरं तर जर्रे है चट्टान बना दे या अल्लाह, इस दरता दरवान बना दे या अल्लाह. जर्रे है चट्टान बना दे या अल्लाह, इस दर का दरबान बना दे या अल्लाह. अरे हिंदू मुस्लिम एक ही थाली में खाए, अरे हिंदू मुस्लिम एक ही थाली में खाए, ऐसा हिंदुस्तान बना दे या अल्लाह. या छान असं महाराजांचं या ठिकाणी महाराजांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. आपण सर्वजण एकत्र या ठिकाणी जोडून हर्षदाताई यांना विनंती करतो की आपण आपलं मंगलम भगवान, मंगलम विष्णू, मंगलम गरुड ध्वजा, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगला येतुनो हरी. आज या शुभ मंगल प्रसंगी मुस्लिम जमात धार्मिक ट्रस्ट यांच्या वतीनं ईद मिलन सोहळा हा जो या ठिकाणी सुरू आहे, त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आलेले आहेत. मिलन या अर्थाचाच, शब्दाचाच अर्थ एक होणं. आणि सर्व आलेले आज या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आमचे शिवाजी बापू पवार, हर्षदाताई काकडे आणि सर्व असणारे, आता नाव तरी कोणाकोणाचे गाव, आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी हजर आहेत. हो, मौलाना सुद्धा आहे, त्यांची आमची काही ओळख नाही अजून, कारण मुसलमान, आपण मुसलमान म्हणतो, कारण गेल्या 18 वर्षापासून आमची बोधेश्वराची दिंडी पंढरपूरला जाते. एक आव्हाटी नावाचं गाव आहे, आज तुम्हाला माहित असेल, इतकं मोठं मंदिर आहे तिथं. पण त्या गावचा एक खाजा हबीब पठाण इतक्या वर्ष आम्हाला त्या ठिकाणी पंगत देतो. मी पुढे एक दिवस टेम्पोत गेल्यानंतर स्वयंपाक चालू होता तिथं, इतक्या मसाल्याच्या पुड्या त्यान पडलेल्या होत्या. म्हणलं भाई मसाला ते केवढे चाललं होतं? ते म्हणे महाराज मी असं किती काही सांगेन, पण ही यादी पहा म्हणले, दुकानची यादी किराण्याची. त्या भाजीच्या मसाल्याची यादी 29.5 रुपयाची होती. दिंडीत आमच्या 200 लोक असतात. 200 लोकांना जेवण्यासाठी 3000 रुपयाचा किराणा नुसता भाजीचा. बाकीचा तर गहू ज्वारी ती घरातलीच आहे.
म्हणजे मला एक सांगायचं आहे की धार्मिक कार्यामध्ये सुद्धा हे मुसलमान समाज असतो. आपली धल्लाही चांगला आहे आणि त्यांच्या हातूनही अशा प्रकारचं काहीतरी व्हावं. आणि या कार्यक्रमाला, कारण आम्हाला काही वाजायला असल्याशिवाय बोलता येत नाही. मी नेहमी सांगत असतो, जसं एखाद्या गावामध्ये ढोबाऱ्याचा खेळ चालू असतो आणि ढोबाऱ्याच्या खेळामध्ये अनेक उड्या मारायचं काम चालू असतं. तिथं इतका समाज जमलेला होता, त्यात 2-4 चोर सुद्धा बघायला होते. तो कार्यक्रम संपल्यानंतर ते लोक पैसे मोजायला लागले. पैसे मोजल्यानंतर फक्त 250-300 रुपये जमले त्यांचे. सगळे लोक निघून गेल्यानंतर ते चोर त्यांच्याकडे आले. म्हणले, का रे भाऊ, एवढ्या उड्या मारल्या, पैसे किती जमले? ते म्हणले 250-300 रुपये जमले. अरे म्हणले, आमच्या बरोबर या, तुम्हाला मानशी 1000 रुपये देतो. ते म्हणले, तुमचं काय काम? फक्त संध्याकाळी या म्हणले, तुम्हाला सांगत. कुठे यायचं? म्हणले, बोदेगावच्या येशीपाशी या. रात्री 12 वाजले, येशीपाशी ते जमा झाले. हे चोर तिथं आले. म्हणले, सांगा आता काय करायचं? म्हणले, गावात जी उंच इमारत आहे ना, तिच्यापाशी चला. सावण्या वाट हात गेल्यानंतर आतल्या दाराची कडी उघडायची. बाकी तुमचं काम संपलं, आम्ही बाकीचं करू. ते म्हणले, काय हरकत नाही. पायाच्या गुंड्या बिंड्या काढल्या. म्हणले, वाजा आता. म्हणले, वाजा आता. वाजल्यावर तर सगळं गाव जमा होईल. म्हणले, मग आम्हाला उड्या तवाच मारतायत. तसं आम्हाला टाळपाखवत असल्याशिवाय बोलताच येत नाही. राजकारणाचं तर अजिबातच नाही, त्याच्यामुळं आम्ही बोलतही नसतो. पण आज एक ईद मिलन, या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम सगळे एकत्र जमा झाले, त्याच्यामुळं आज मी बोललोय. धन्यवाद. धन्यवाद या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. या ईद मिलन कार्यक्रमाचे आपण साक्षीदार होत आहात. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यामध्ये मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो. आणि यानंतर खरं तर आत्ताच आमचे पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आमचे सहकारी मित्र अविनाश बुटे हातगावकर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर अनिल कांबळे सर, तांबे सर आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. पत्रकार बांधवांमुळे एक चांगला मेसेज समाजामध्ये जातो आणि त्यांचं एक चांगलं काम लेखणीच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम ते करत आहेत. मी पुनश्च एकदा सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि आदरणीय सौ हर्षदाताई काकडे यांना विनंती करतो की साध्वी बन्नोमा यांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करते. आज आपल्या ईद मिलन कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी बापू पवार, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले हजरत मौलाना आवेद, नुकतेच आपले विचार सांगून गेलेले हरिभक्त परायण पांडुरंग महाराज झुंबड, हरिभक्त परायण धोंडराम महाराज घोरतळे, रामजी अंधारे, रामजी केसभट, भाऊराव भोंगळे, जम्मू शेख, विष्णू पाटील वारकड, ज्ञानदेव पाटील घोरतळे, कोटभरे भाऊसाहेब, गणेश उगले, माणिकराव गर्जे, विकास बापू घोरतळे, अनिलराव घोरतळे, दिनकरराव खोले, उपस्थित पत्रकार बांधव आणि बोधेगाव आणि बोधेगाव पंचक्रोशीतून आलेले सर्वच माझे बांधव. खरं तर ईद मिलन कार्यक्रम हा बोधेगावकरांनी घेतल्यामुळे पहिल्यांदा मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करते. कारण असे कार्यक्रम होणं याच काळाची गरज झालेली आहे. पत्रकार समाजकंटक हे समाजामध्ये आहेत, राजकारणामध्ये आहेत आणि ते एकमेकाची माणसातली तेढ निर्माण करण्यासाठी आज जे चालू आहे तो तसा वाईट प्रकार चालू आहे. खरं तर हिंदू म्हणजे काय? हिंदुस्थानामध्ये राहणारा तो हिंदू, मग तो मुस्लिम असेल, मराठा असेल, इतर सगळ्या समाजाचे असतील, जे हिंदुस्थानात राहतात ते हिंदू. त्याचा अपभ्रंश केला गेला आणि प्रत्येक गोष्ट ही जाती धर्मात वाटप करण्यात आली.
खरं तर कुणी कोणत्या जातीमध्ये जन्माला यावं हे कोणाच्याही हातात नसतं. अशी एक काही शक्ती आहे ज्याला आपण सगळे कुणी परमेश्वर म्हणतं, कुणी राम म्हणतं, कुणी रहीम म्हणतं, कुणी येसू बाबा म्हणतं, की त्या शक्तीने प्रत्येकाचा जन्म मृत्यू हा ठरवलेला असतो. कुणी कुठं जन्मायचं, कुणी कुणाच्या उदरात जन्मायचं हे त्या परमेश्वराने ठरवलेलं असतं. आणि त्याच पद्धतीने आपण सर्वजण वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत. पण स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी जे आज धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करायचं काम चालू आहे, प्रत्येक जातीमध्ये तेढ निर्माण करायचं काम चालू आहे, त्याला कुणीही भीक घालू नये. कारण आज एक बोदेगावचं उदाहरण घ्या की बोदेगावमध्ये सगळ्या समाजाची माणसं आहेत. एकमेकावर जर संकट आलं तर सगळ्यात पहिल्यांदा गावातली माणसं ही एकमेकाच्या मदतीला जाणार. तेच ते पाहणार नाही मुस्लिम समाजावर संकट आलंय, काय मराठा समाजावर आलंय, की कोल्हाटी समाजावर आलं, की इतर समाजावर आलं, हे कोणी पाहणार नाही. आणि म्हणून माणसामधली माणुसकी जिवंत राहिली पाहिजे. माणसामध्ये माणुसकीचा झरा व्हायला पाहिजे की तो झराच आयुष्यभर टिकतो. हे आपण बघितलेलं आहे की रामाला सुद्धा शबरीने उष्टे बोरं दिले, ते रामाने खाल्ले. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी तर मगाशी पसायदानाचं आपण सांगत होतात, पसायदानामध्ये तर ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की हे विश्वची माझं घर. आणि मग जर हे विश्व त्यांचं घर आहे, हे विश्व जर आपलं घर आहे, तर विश्वातली सगळी माणसं हे आपलेच बंधू भगिनी आहेत. आणि म्हणून आपण जाती आणि धर्म पाळण्यापेक्षा माणुसकी हा एकमेव धर्म सगळ्यांनी पाळावा, एवढंच आज या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगेल. आज खूप चांगला कार्यक्रम सगळ्यांनी ठेवला. या ईद मिलासाठी आम्हा सगळ्यांना निमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्या मुस्लिम बांधवांचे आभार मानते आणि सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. झाली होती भिसे साहेब, ती बातमी आदरणीय बाबा पठाण यांची होती बघा, की एक लग्न समारंभामध्ये कन्यादान करण्याचं काम या मातृभूमीच्या भूमिपुत्रानं केलं होतं आणि अख्ख्या बोदेगावचं नाव महाराष्ट्रात केलं होतं. जोरदार टाळ्या या मातीसाठी होऊन जाऊ द्या. खरं तर गंध मातीचा छंद मातीचा मला या मातीचा अभिमान आहे. गंध मातीचा छंद मातीचा मला या मातीचा अभिमान आहे. मी वारस आहे या मातीचा, मला संघर्ष करणे पसंत आहे. मी वारस आहे या मातीचा, मला संघर्ष करणे पसंत आहे. या उक्तीप्रमाणे ताई छान असं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलं. यानंतर उपस्थित सर्वांचंच मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर, इंजिनियर, तसेच आपले या ठिकाणी वकील, व्यापारी संघटना आणि सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा सर्व कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि यानंतर आदरणीय डॉक्टर भिसे सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त. सर्व ट्रस्ट समिती आणि जमलेले माझे बंधू भगिनी, आपण सर्वजण या ठिकाणी ईद मिलनला जे जमलेले आहात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. खरं तर डॉक्टरचा विलन नाही, आज थोडेफार 2 शब्द व्यक्त करतो. मनोहर भाई, बाबा पठाण, इतर सर्व मुस्लिम धर्म, त्यामुळे त्यांनी बोलायला लावले. मला बोलायची सवय नाही, वाचायची सवय आहे. त्यामुळे अभिमानाने सांगतो, मी आत्तापर्यंत ज्ञानेश्वरी त्याला आता आणि बुद्ध आणि त्याचा धम्म हे जवळपास सगळे वाचून झालेत. सगळेचं तत्वज्ञान वाचतोय, चिंतन करतोय. त्याहून एकच लक्षात आलं की हे आता जे काय वातावरण तापलेलं आहे हिंदुस्थानमध्ये, असं दाखवलं जातंय की आता कुठच्याही क्षणी हिंदू मुस्लिम दंगे होतात का काय, पण होत नाही आहेत. तर ज्यांना ते दंगे घडून आणायचे त्यांची एक अशी कासावीस चालू आहे की दंगे का होत नाहीत बुवा, आपण तर पेटवतोय पण पेटत नाहीत लोक.
कारण लोकांनाही कळलंय आता की सगळ्यात जास्त जर नुकसान कोणी केलं असेल, हिंदू धर्माचं असेल, इस्लाम धर्माचं असेल, बुद्धिझमचं असेल, ख्रिश्चन धर्माचं, याचं सगळ्यात जास्त जर नुकसान कोणी केलं असेल ना, तर ते त्या धर्मातले जे धर्मगुरू आहेत ना, धर्मगुरू म्हणजे सगळेच नाही म्हणत मी, त्या धर्माचं जे काही इंटरप्रिटेशन करणारे लोक आहेत, म्हणजे थोडक्यात आमच्यातले जे आहेत काही म्हणजे बाबांचं माफी मागून म्हणतो, आमच्यातले काही कीर्तनकार असतील, तुमच्यातले काही धर्मगुरू असतील, तुम्ही जर यूट्यूबवर गेलं तर बघा असतात ते, त्यातले काही पाखंडी, काही चांगले काम करणारे पण लोक आहेत, त्यातले हे एक नंबरला येतात बरं का. हे हरामखोर जे आहेत ना, जे सांगत असतात आपला धर्म असा आहे, आपला धर्म तसा आहे, हे हरामखोर लोक आहेत. तर ते हिंसेकडे प्रवृत्त करतात प्रत्येकाला. 2 नंबरला जे येतात ते राजकारणी लोक, त्यांना पोट भरायचं असतं त्याच्यावर. पण आता ह्याच्यातून जर आपल्याला मार्ग काढायचा असेल तर आपण यांना नावं ठेवून उपयोग नाही ना. आपण फक्त एकच करायचं, हे जे सांगतात ना ते ताडून बघायचं. त्यांनी सांगितलं ना, आपल्या धर्मात असं सांगितलेलं आहे, पुस्तक उघडायचं, वाचायचं, कुठं सापडतंय का बघायचं, नाही सापडलं त्या माणसाचा विषय ड्रॉप करायचा, परत त्याचं कीर्तन ऐकायचं नाही, त्याचं परत कधी चिंतन ऐकायचं नाही, त्याचं कधी इस्लामवर काही व्याख्यान असेल तर ते पण ऐकायचं नाही. तुम्ही वाचायला सुरुवात करा. सगळ्यांना जवळपास 90% साक्षरता आहे. तुम्ही वाचायला सुरुवात करा, सगळे पुस्तकं आणून ठेवा. ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल ना की हे धर्मामध्ये असं सांगतात ते आपण ताडून बघायला पाहिजे, निश्चित तुम्ही पुस्तक उघडा आणि वाचा आणि नंतर रिॲक्ट व्हा. तुम्ही लगेच त्यांचं ऐकून प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली ना तर ते समाजासाठी फार घातक ठरणार आहे. तर वाचन वाढायला पाहिजे. आणि तरुणांना माझं विशेषतः आव्हान राहील, तरुण मुलांना, कारण आता म्हातारे तर कोणी भांडण करणार नाही आहेत, त्यांना कळून चुकलेलं आहे. भांडण करणारे आपणच आहेत, तर आपण अगोदर वाचलं पाहिजे. कोणतीही गोष्ट प्रतिक्रिया द्यायच्या अगोदर आपण वाचन केलं पाहिजे. लहानपणापासून आमच्या खांबीला जर कोणाला माहीत असेल घर कुठे आहे, तर अशी मस्जिद आहे, हे कॉमन अंगण आणि असं माझं घर आहे. मस्जिदची जी अंगणाची जागा आणि आमची अंगणाची जागा आहे, कॉमन आहे. तुमचे ते सवाऱ्या निघतात ना, त्याचे ते काय असतो तो विस्तव टाकतात तो, हा, तर तो आमच्या दारात होता तिथे. आणि आजही परंपरा अशी आहे की गावातले ज्यावेळेस सवाऱ्या होतात तर पहिलं पाणी जे ते आमच्या घराचं घेतलं जातं थंड होण्यासाठी. क्या बात आहे, क्या बात आहे, जोरदार टाळ्या. लहानपणापासून ज्यावेळेस आमचं घर गळायचं तर आम्ही मस्जिदमध्ये जाऊन झोपायचो. मला आठवतंय पत्रे गळती असायचे. कधी कोणत्या मुस्लिमाने आम्हाला सांगितलं नाही की आमची मस्जिद अपवित्र झाली. या तिथला दिवाबत्तीचा जो आत्तापर्यंत जो कार्यक्रम होता, मी इकडे यायच्या अगोदर जो काय आमच्याकडे ठरवून दिलेला होता, आमच्या घराकडे होता. मस्जिदमध्ये दिवाबत्ती लावण्याचं काम आमच्याकडे होतं. आता नवीन मस्जिद झाली, जी जुनी मस्जिद होती कांबीची ती. आजही माझे जेवढे ऑडिटचे वगैरे काम आहेत, मनोहर बैल माहीत असेल, बब्बू शेख नावाचे माझे स्नेही, आणि ते आमच्याच घरात राहतात, माझ्या बंधू बरोबर राहतात. शेवगावला घरात राहतात ना, एका घरात राहतात. बब्बू भाई शेख, मोहम्मद भाईचे चिरंजीव, ते सगळं बँकेचं वगैरे ते सगळं बघतात. काय अडचण नाही आली हो, कधीच नाही. तो आमची दिवाळी साजरी करतोय, आम्ही त्याची ईद साजरी करतोय, कधीच अडचण येत नाही. तर बोलण्यासारखं खूप आहे, पण बोलणारे भरपूर आहेत तिथं बघते, त्यामुळं मी थोडंसं आवर्त घेतो. फक्त एकच सांगणे, वाचन वाढवा. आणि जर तुम्हाला शंका आली, माझे मित्र आहेत 500 डॉक्टर, त्यांच्याकडे पण ईद मिलनाचा कार्यक्रम आहे याला शेवगावला, आता आम्ही जाणार आहेत तिथे. तर मला ज्या वेळेस काही शंका येते मी त्यांना व्हॉट्सअपला पर्सनल टाकतो की सर असं असं आलं आहे पोस्ट, मग ते त्याच्यावर त्यांचं उत्तर देतात. त्यांना एखादी पोस्ट आली हिंदू धर्माबद्दल काही येते बरं का, तुमच्या ग्रुपवर पण आमच्या विरोधात खूप अशा पोस्ट येतात, मी पाहिल्या तर त्यांनी दाखवलं. म्हणजे तुमचे जे ग्रुप असतात ते मला त्यांच्याकडून कळतात की चुकीच्या पोस्ट येतात, मग ते मला टाकतात, डॉक्टर साहेब असं काय आहे का हो तुमच्या याच्यामध्ये, असं काही लिहिलेलं आहे का. मग आपण त्यांना सांगायचं की डॉक्टर ते असं आहे, त्याचा संदर्भ असा आहे. इस्लाम धर्माचा जर उदय पाहिला तर असं झालं होतं की त्यावेळेस अनेकेश्वरवाद म्हणजे मूर्तीपूजा खूप कर्मकांड वाढत गेलं आणि मूर्तीपूजा करून लोक खूप असं हिंसाचारी झाले होते. तर ती शांती स्थापन करण्यासाठी पैगंबर साहेबांनी यांना सगळे जे काय आहेत त्यातले ते ज्या मूर्त्या त्या एका ठिकाणी कामामध्ये गाडून टाकल्या आणि सांगितलं इथून पुढे आता तुम्ही निराकाराची पूजा करायची. निराकार, निर्गुण, निराकार. तरी ह्या निर्गुण निराकार आपल्यामध्ये पण सांगितलेलं आहे. आपण सगुणाची पूजा करतो, निर्गुणाची पूजा करतो. असा उदय झाला, शांतीसाठी इस्लामचा उदय झाला आणि नंतरच्या लोकांनी त्याचं इंटरप्रिटेशन चुकीचं करून असं ठसवलं
म्हणजे आपल्याच नाही तर त्यांच्या लोकांच्या मनात पण असं ठरवलं की जर कोणी मूर्तीपूजा करणारा जर असेल तर त्याला तो आपला शत्रू, असं आपल्यालाही ठसवलं गेलं आणि त्यांनाही ठसवलं गेलं. मग त्यातून काय वैर वाढत गेलं आणि संघर्ष वाढत गेला. तर माझं एक शेवटची एक विनंती राहील की आपले धर्मग्रंथ आपण अभ्यासाला जरूर पाहिजे, पण आचरणात आणताना आपण आपलं संविधान आचरणात आणायला पाहिजे. आपण आपल्या संविधानाकडे वळायला पाहिजे. जर आपण आपल्या संविधानाकडे वळलो नाही, जर आपण आपल्या संविधानाला सर्वश्रेष्ठ मानलं नाही तर आपला अंत निश्चित आहे. आज नाही, उद्या नाही, 5-25 वर्षांनी पुढच्या पिढीला त्याचे परिणाम भोगावे लागतील. आपल्याला कुराण, बायबल, भगवद्गीता, आणखी दुसरे जे काय असतील धर्मग्रंथ ते घरी ठेवायचे, पण त्याच्या सगळ्याच्या वर संविधान ठेवायचे. जेव्हा याच्यात कुठंच उत्तर सापडणार नाही ना, तर मी संविधान उघडा, तुम्हाला संविधानात उत्तर सापडून जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. एक आग भी चला जाए तो ये मुल्क हमारा एक दागदार मुल्क बन जाएगा। इसलिए मैं और आप इस बात की कोशिश करें, इस बात के बारे में जो है तो इरादे करें कि सिर्फ हाथ से हाथ नहीं मिलाना है बल्कि दिल से दिल मिलाना है। आज के हमारे इस प्रोग्राम में अपने दिलों की नफरतें एक दूसरे की खत्म करना है। ईद का प्रोग्राम, ईद का मिलन प्रोग्राम ये रखने का मकसद ये है कि हम और आप एक दूसरे के करीब आए, एक दूसरे को समझे कि तुम्हारे मजहब हमारे मजहब में क्या मामला है। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना। हिंदी है हम, वतन है हिंदुस्तान हमारा। प्यारे भाइयों, ये मुल्क हम सब की कुर्बानियों से, अंग्रेजों की गुलामी से जर आपण त्यांना मानो, अनेक घटकांना, अनेक वंचित घटकांना सरांनी न्याय मिळवून दिलेला आहे त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून. डॉक्टर हिगे सरांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी सरांना विनंती करतो की आपण देखील सत्काराचा स्वीकार करावा. कमिटीला विनंती आहे की आपण हिगे सरांचा सत्कार करावा. त्यानंतर आमच्या बाबाजी महाराजांसोबत त्यांचे सहकारी मित्र जे आलेले आहेत आदरणीय कृष्णा महाराज, त्याचबरोबर सत्कार घेण्यासाठी समोर मंचावरती यावं व सत्काराचा स्वीकार करावा. आदरणीय बाबा तांबे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करावं. या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो की जसा मुस्लिम बांधवांनी ईद मिलन कार्यक्रम आयोजित केला बापू, तसंच दिवाळीच्या वेळेस देखील आपल्या वतीनं सर्वधर्मीय फराळ आयोजित केला जावा अशी मान्यवरांना एक विनंती करतो. या ठिकाणी ईद उल फित्र या उर्फ रमजान मुस्लिम धर्मियामध्ये जी मोठी लढाई झाली होती त्या लढाईमध्ये विजय मिळवला होता आणि त्या विजयाचं आनंदोत्सवामध्ये रूपांतर करत असताना हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्याला ईद उल फित्र असं म्हणतात. या लढाईचं नेतृत्व मोहम्मद प्रेषित पैगंबर यांनी केलं होतं आणि त्या लढाईमध्ये मोठा विजय मिळवला होता. तेव्हापासून हा सण साजरा केला जातो. जसं हिंदू धर्मामध्ये स्वर्ग प्राप्ती करण्यासाठी पुण्य करावं लागतं, त्याच प्रकारचं पुण्य मुस्लिम धर्मामध्ये रमजान महिन्यामध्ये रोजे धरून संयम आणि शांती मिळवण्यासाठी केले जातात. या ठिकाणी बोलण्याचा उद्देश एवढाच होता. माझे वडील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या साधी बनोमा ट्रस्टचे सचिव होते. ग्रामस्थांनी त्यांना ती काम करण्याची संधी दिली आणि त्यांचं आपण कुठेतरी देणं लागतो म्हणून या कार्यक्रमासाठी मी उपस्थित राहिलो. मी आमच्या तांबे कुटुंबातर्फे या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्या धार्मिक मुस्लिम मस्जिद गल्लीमध्ये राहिलो त्या गल्लीमध्ये मी 16 वर्षाचा असेपर्यंत आमच्यावर झालेले संस्कार मशिदीच्या भोंग्याने आम्हाला जाग यायची. बाबा अभ्यास करायला 5 वाजता उठायचो. मुस्लिम धर्मियांची जी मस्जिद आहे त्या मस्जिदीचा जो आजानाचा भोंगा वाजायचा
त्या भोंग्याने आम्हाला जाळ घ्यायची आणि अभ्यासाला सुरुवात करायचो. बोधेश्वराचं मंदिर देखील आमच्याच परिसरात आहे. तिथं जो हरिपाठ चालायचा त्या हरिपाठाने आम्ही आनंदी व्हायचो. असं हिंदू मुस्लिम ऐक्य असणारं आमचं गाव, या गावामध्ये हे साम्य राहावं अशी या ठिकाणी विनंती करतो. आहे पूर्ण क्या बात आहे. एकदा जोरदार गाणं झाला पाहिजे सर्वांसाठी. कार्यक्रम साजरा होत आहे तर त्याचा सर्व सार या आता झालेल्या कार्यक्रमामध्ये एका मौलानानं एका हिंदू धर्मगुरूचं ह्या निमित्तानं स्वागत करणं आणि सर्व धर्म समभावाची शिकवण सर्वपुढे आपल्याला मांडलेले. मी पत्रकार बांधवांना सगळ्यांना विनंती करतो की खास करून हा जो इव्हेंट आहे ह्या इव्हेंटला प्रसिद्धी द्यावी. या ठिकाणी शिवा संघटनेच्या वतीने आदरणीय अमित मौलाना साहेब व त्यांच्या सहकारी होता सत्कार होत आहे. मी विनंती करतो सर्व प्रमाणे एकत्र येऊन केले पाहिजे. बऱ्याच वेळा बाहेर निघतो, आता कुणी गेलं दर्ग्यात तर कुणी होतं ना दर्ग्यात हे धार्मिक दुःख एकमेकांचं करायचं काम कुणी केलं नाही पाहिजे. म्हणून समाजामध्ये वावरत असताना सर्व धर्म एकत्र मुस्लिम जमात ट्रस्टच्या वतीने बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल मी सगळ्याचं मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रम महाराज असतील, मौलाना साहेब असतील, DOC साहेब असतील, PS साहेब असतील, सर्व आले, त्यामुळे मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मला वाटतं PS साहेब असतील, DOC साहेब, आपली जी भूमिका असती तुमची असती त्या सर्व धर्मांनी एकत्र भूमिका घेतली पाहिजे. आणि ह्या शेवगाव तालुक्यामध्ये विशेषतः नगर जिल्हा शेवगाव तालुका आणि तालुक्यात असा कधीच प्रसंग निर्माण होत नाही. आम्ही शेवगाव तालुक्यासारख्या ठिकाणी काम करतो, त्या ठिकाणी असं वातावरण तयार होणार नाही याची कायम काळजी आमच्यासारखे कार्यकर्ते करीत असतात. म्हणून मला 100% खात्री आहे की शेवगाव तालुक्यात कधी धर्मवाद निर्माण होणार नाही. आणि तुमच्यासारखे माणसं इथं जर असले तालुक्यात असा संदेश जर सगळीकडे जाणार असेल तर हा विषय उत्तर वाढू शकत नाही. म्हणून मी दोन्ही धर्माचा विष्णू धर्मासह मुस्लिम धर्मासह ईद मुबारक सगळ्याला ईदच्या निमित्त शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो आणि आपली सगळ्यांची विनंती करून रजा घेतो. धन्यवाद. खूप छान विचार अरुण मुंडे यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला. खरं तर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कार्यक्रमासाठी माननीय श्री सुदर्शन मुंडे साहेब DYSP विनंती करतो की आपण सत्काराचा स्वीकार करावा. एकदा जोरदार टाळ्या.
आलेल्या मान्यवरांचा सत्कार घेत आहोत. आदरणीय समाजातील त्यांना मी सांगितलं, मामू मला मराठी पुराण आणून द्या. ते महाराज आम्ही पुराण म्हणतो त्याला, बरोबर ना? ते पुराण मला तिथे मिळालं नाही, पण आज या कार्यक्रमामध्ये आलं आणि ते मला मिळालं. मी जसं ज्ञानेश्वरी गीता गाथा वाचतो तसंच नक्की त्या पुराणाचंही पठण करणार आहे. कारण कुठल्या धर्मातला कुठला संदेश आहे ते सर्वांचं आपल्याला कळलं पाहिजे, नंतर आपण समाजात बोललं पाहिजे. कारण आम्ही समाजामध्ये जात असताना तुमच्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मी कथाकीर्तनातून स्वतः उल्लेख करतो. जे चांगल्या गोष्टी असतात ते एकमेकाचं घेणं गरजेचं आहे, त्यातून समन्वय राखायचा. आणि आपण जर समन्वय राखवला तर यांचं काम कमी होईल, ह्या मंडळीचं, आलेल्या मंडळीचं, नाही का? आणि आपण जर समन्वय नाही राखला तर यांच्यावरती आपला बोजा पडेल. म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सर्व मुस्लिम बांधवांचे आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. समाजातील त्यांना मी सांगितलं, मामू मला मराठी पुराण आणून द्या. ते महाराज आम्ही पुराण म्हणतो त्याला, बरोबर ना? ते पुराण मला तिथे मिळालं नाही, पण आज या कार्यक्रमामध्ये आलं आणि ते मला मिळालं. मी जसं ज्ञानेश्वरी गीता गाथा वाचतो तसंच नक्की त्या पुराणाचंही पठण करणार आहे. कारण कुठल्या धर्मातला कुठला संदेश आहे ते सर्वांचं आपल्याला कळलं पाहिजे, नंतर आपण समाजात बोललं पाहिजे. कारण आम्ही समाजामध्ये जात असताना तुमच्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मी कथाकीर्तनातून स्वतः उल्लेख करतो. जे चांगल्या गोष्टी असतात ते एकमेकाचं घेणं गरजेचं आहे, त्यातून समन्वय राखायचा. आणि आपण जर समन्वय राखवला तर यांचं काम कमी होईल, ह्या मंडळीचं, आलेल्या मंडळीचं, नाही का? आणि आपण जर समन्वय नाही राखला तर यांच्यावरती आपला बोजा पडेल. म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सर्व मुस्लिम बांधवांचे आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. त्यांचा सन्मान या ठिकाणी कमिटीच्या वतीने होत आहे. सर्वांना विनंती आहे की आपण सत्काराचा स्वीकार करावा. TYSP सुदर्शनजी हे देखील या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. मित्रांनो, समाजातील खरी हिरो कोण असतील? कारण मंडळी आहेत. कारण कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे काय परिस्थिती झालेली आहे. त्याचबरोबर प्राध्यापक किसन चव्हाण सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना विनंती आहे की आपण सत्काराचा स्वीकार करा. किसन चव्हाण सर, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे माझ्या मित्रांनो. लक्ष्मण मोरे सरांना देखील विनंती आहे की आपण सत्काराचा स्वीकार करावा व सलीम जिलानी सरांना देखील विनंती आहे की आपण सत्काराचा स्वीकार करावा. मित्रांनो, आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे चाललेलो आहोत. कृपया थोड्याच वेळामध्ये हा कार्यक्रम आपण अनाविधान कुणाचं नाव राहील या ठिकाणी आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन आजच्या ईद मिलन या कार्यक्रमाचे आज बापू पवार आपल्या या शेवगाव पाथर्डी आणि नेवासा या 3 तालुक्याचे प्रमुख सुदर्शन मुंडे साहेब, आपल्या शेवगाव तालुक्याचे PI माननीय प्रभाकर पाटील साहेब, माननीय वंचित बहुजन आघाडी प्रदेशचे उपाध्यक्ष माननीय किसन चव्हाण सर, तावरे पत्रकार आणि उपस्थित असणारे स्टेजवरचे सर्व मान्यवर, 2 तासापासून या ठिकाणी हा ईद मिलनाची उपस्थिती होती यांची, ती थोडीशी उशिरा झाली. परंतु उशिरा का होईना, परंतु कार्यक्रम गोड चाललेला आहे आणि कार्यक्रमाची गोडी उशिरा का होईना उपस्थित राहून या ठिकाणी त्यांनी साजरी केली आहे. धन्यवाद. आणि आज या ठिकाणी हे जे काही मुस्लिम आणि हिंदू, खरं तर आपल्या देवाचं बन्नोमा हे प्रतीक आहे. महाराष्ट्रामध्ये बन्नोमाची ख्याती आहे. आपण पाहतो दरवर्षी आपल्या बन्नोमाची यात्रा असते आणि या यात्रा उत्सवामध्ये सर्व धर्मीय, हिंदू असेल, मुसलमान असेल, हे सर्वजण याच्यामध्ये भाग घेतात आणि सर्वजण एकोप्याने त्या ठिकाणी तो कार्यक्रम सादर केला जातो. आणि याचं महत्त्व
साहेब तुम्हाला माहिती आहे बंडोबाचा संदल हा निघतो तो आमच्या हिंदूच्या घरामध्ये, म्हणून निघताना तो जो संदल आहे तो तोडरमलचे घरून निघतो. ही बऱ्याच वर्षाची परंपरा आहे आणि म्हणून बंडोबाचं कार्य जे आहे ते कार्य या ठिकाणी सांगण्याची भूमिका सर्व हिंदू पंथाचे लोक या ठिकाणी करतात. त्यामुळं या ठिकाणी आज मौलाना असतील, आमच्या समाजाचे हरिभक्तपरायण महाराज लोक असतील, ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. सर्व लोकांना हे यांचे समाजाचे मौलाना असतील, हिंदू समाजाचे महाराज लोक असतील, प्रबोधन करतात, परंतु कृती कोणाची होत नाही. याच्यामध्ये विध्वंसक, आता सगळेजण बोलले की विध्वंसक लोक जे असतात ते लोक समाजामध्ये ते निर्माण करणं, धार्मिक भावना बिघडवणं आणि वाद करणं हा कार्यक्रम यांचा असतो. आणि म्हणून जेव्हा यांचं प्रबोधन होतं, मी हमेशा मौलाना साहेबचं जे मशिदीमधून तुमच्या त्यांचं प्रवचन होतं, प्रवचन ऐकतोत आम्ही रमजान महिन्यामध्ये. सांगण्याचा उद्देश त्यांचा फार असतो चांगला, परंतु कृतीमध्ये घेणारे लोक किती आहेत हा बी महत्वाचा मुद्दा आहे, बरोबर आहे. म्हणून कृतीमध्ये सर्वांनी घेतलं पाहिजे, त्यांनी सांगते त्या पद्धतीने अनुकरण केलं पाहिजे. मग ते तुमच्या समाजाचं असो, आमच्या समाजाचं असो, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि जेव्हा हे सर्व घडल तेव्हा कुठेतरी आपला एकत्रित बंधुभाव हा दिसेल. आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी केला, भविष्यामध्ये उद्या दिवाळीच्या सणाला आम्ही हिंदू लोक सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करणार, जेणेकरून हिंदू असेल मुस्लिम असेल हे सगळे एकत्र या ठिकाणी आले पाहिजेत आणि एकत्र या ठिकाणी नांदले पाहिजेत. प्रशासनाच्या वतीनं तर आपल्याला या ठिकाणी मुंडे साहेब असतील, पाटील साहेब असतील, यांची तर इच्छा आहे की बाबा शक्यतो समाजाने शांत राहिलं पाहिजे, कुठलाही भेदभाव वाद तंटा हा नाही झाला पाहिजे. त्यासाठी त्यांचे हमेशा प्रयत्न असते. तुम्ही पहा प्रत्येक सणाला, मग एखाद्या आपलं गणपती उत्सव असेल किंवा यात्रा असेल, तुमचा रमजानचा महिन्यामधला ईदचा कार्यक्रम असेल, यासाठी आपल्या शेवगाव पोलीस स्टेशनचे PI साहेब असतील किंवा डेप्युटी साहेब असतील, या बोधेगावमध्ये उपस्थित राहून शांतता कमिटीची बैठक घेऊन सगळ्याला सूचना करतात. ही वेळ आली नाही पाहिजे असं माझं म्हणणं आहे. प्रशासनाला ही जी वेळ येते सांगण्याची की शांतता राखावणं, माझं तर म्हणणं असं आहे की अगोदरच आपण मीटिंग घेतली पाहिजे आणि त्यांना आपण हे सांगितलं पाहिजे की आम्ही गाव सगळं शांत आहोत, तुमची येण्याची आवश्यकता नाही, बरोबर आहे. कारण काय आहे की हे गाव शांत, समाज शांत राहावा हा उद्देश आहे. आणि प्रशासनाला ही सुद्धा जबाबदारी असते की कुठं असे तेढ निर्माण होऊन वादविवाद कुठल्या घटना घडू नयेत, आणि म्हणून त्यांचे प्रयत्न असतात. तेव्हा या आजच्या या कार्यक्रमाने उशीर फार झालेला आहे, बोलायला भरपूर आहे, परंतु वक्ते पण भरपूर आहेत. या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की कैलासवासी राजू राजळे यांच्या माध्यमातून जे पूर्व परंपरा या ठिकाणी चालत आली आहे, आमच्या या ठिकाणी त्यांचे काही कार्यकर्ते आहेत, इस्माईल पटेल असतील, शेरका भाई असतील, यांना कल्पना आहे की तुमच्या रमजानच्या महिन्यामध्ये उपास सोडण्यासाठी तुम्हाला जे फळाव या ठिकाणी पाठवलं जातो ते अखंडित या ठिकाणी चालू आहे की नाही. हा, आप्पासाहेब राजळेपासून आप्पासाहेबानंतर राजीव राजळेंनी हे केलं, पुढं ते आमचे वहिनी कार्यक्रम राबवत आहेत. या कार्यक्रमासाठी त्या उपस्थित राहणार होत्या, परंतु त्या थोड्याशा बाहेरच्या दौऱ्यावर असल्यामुळं त्यांना उपस्थित राहता नाही आलं. म्हणून मी त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांचे दिलगिरी व्यक्त करतो की आपली इच्छा होती की आमदार मोनिकाताईंनी या ठिकाणी उपस्थित राहावं, परंतु बाहेरगावी गेल्यामुळं त्यांना या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहता नाही आलं. असो, असाच कार्यक्रम भविष्यामध्ये घडत राहो आणि तुमचं आमचं प्रेम हे असंच दिवसेंदिवस वाढत राहो. एकमेकाच्या भावना, एकमेकाचं वागणं हे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घडो
अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या ईद मिलन कार्यक्रमासाठी आमदार मोनिकाताई राजळे आणि माझ्या केसभट परिवाराच्या वतीनं इथं शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडं शुभेच्छा द्याव्यात. आदरणीय डॉक्टर घरवट साहेब, मी एक विनंती करतो की जे मित्र बाहेर उभे आहेत, जे पाठीमागे उभे आहेत, कार्यक्रम आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावचे पवार बाप्पू, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराज बाबागिरी महाराज मठाधिपती ते पण येऊन गेले. आणि आता आपल्या कार्यक्रमासाठी जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते पण उपस्थित राहिले आहेत. त्याचप्रमाणे चव्हाण सर सुद्धा आलेले आहेत आणि आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे श्रीयुत चेअरमन प्रताप काका ढाकणे यांनी मला मुद्दाम सांगितलं की माझं काही येणं होत नाही, यासाठी तुम्ही जा आणि या कार्यक्रमाचं शुभेच्छा देऊन या. त्यासाठी मी माझ्या परिवारातर्फे आणि श्री केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन श्री प्रतापराव ढाकणे यांच्यातर्फे सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर मित्रांनो, सन्मान होताना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. आदरणीय तावरे सरांना देखील विनंती आहे की आपण सत्काराचा स्वीकार करावा. फारुख भाई यांना विनंती आहे की किशोर चव्हाण सर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मला शुभेच्छा द्याव्या. आपल्या आदरणीय व्यासपीठ आणि आपल्या जमलेल्या सर्व बंधूंनो, आज जो ईद मिलानचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेसाठी आणि जो प्रशासन ज्यासाठी जास्त कार्यरत असतं ते म्हणजे आपल्या देशामध्ये एकता राहावी व आपल्या देशाचा विकास कसा व्हावा, त्यासाठी आपल्यामध्ये एकात्मता ही निर्माण होणं आणि आपल्या देशाची प्रगती होणं हे आवश्यक आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र तहसीलदार साहेब शेवगाव यांच्यातर्फे मी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना आजच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वांनी या देशासाठी जर लढायचं असेल तर भ्रष्टाचाराविरुद्ध लढावं, शिक्षणासाठी लढावं, लोकांची गरिबी कशी हटल, लोकांना बेरोजगारी कशी हटेल यासाठी लढावं, अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी कमिटीच्या विनंतीप्रमाणे माननीय पत्रकार मंडळ अधिकारी खुडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांना विनंती आहे की आपण आणि यानंतर तावरे सर आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. आदरणीय तावरे साहेब या ठिकाणी मनोगत व्यक्त करत आहेत. बाहर जी मंडळी उभा आहे त्यांना कृपया यहाँ शिरकत ईद मिलन प्रोग्राम में हजरत मौलाना आबिद साहब, जिनको मैंने सुना अभी हबब बाबागिरी महाराज यहाँ पर उपस्थित माझ्या जिल्ह्यामध्ये होता. DYSP सुदर्शन मुंडे जी, तहसीलदार वाघ साहेब, पोलीस निरीक्षक पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले हबब धोंडीराम महाराज घोरतळे, हबब विक्रम महाराज पुरी, हबब पांडुरंग महाराज झुंबर, श्री अरुण मुंडे, श्री मयूरराजे वैद्य, भाऊराव बोंगळे, रामजी अंधारे, श्री प्रकाश भोसले या ठिकाणी उपस्थित असलेले मुसाभाई शेख, शिवाजी पवार, डॉक्टर अरुण भिसे या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेले माझे मित्र प्राध्यापक किसन चौहान आणि जिनके मोहब्बत में और जिनके बुलाने से मेरी शिरकत है वो मुनव्वर शेख, मेरे साथ में आए हुए पत्रकार अजमेर मनियार, जालिंदर काकड़े, प्रकाश व्यवहारे. मैं जब आया था तो आबिद साहब बात कर रहे थे और मैं जब बैठा था तो गिरी साहब बात कर रहे थे. मुनव्वर साहब बहुत दिनों से कह रहे थे कि आप एक बार बोधेगांव आइएगा. पहले मेरी पहचान देता हूँ, मैं हूँ कौन. मैं सहाफ़ी हूँ, एक पत्रकार हूँ, बीड़ से हूँ, मेरे गले में माल है. इसके बावजूद मैं 30 रोजेदार हूँ. मैं आजकल का नहीं, बचपन से मैं 30 रोजेदार हूँ.
बेबाक लिखने में मुझे जाना जाता है। और इसी बात को चलते हुए मुझे गवर्नमेंट ने गन दे दी कि आपके पास गन रखने दीजिए, आपको जरूरी है। क्या बात। मेरे दोस्त एसपी साहब अभी अकोला में एसपी है जी सिंगर साहब, उन्होंने कहा कि आपको जरूरी है। हालांकि पत्रकार इस लाइन में कभी जाता नहीं कि मुझे कोई परवाना दे दे, मुझे कोई बंदूक दे दे, और वो चाहता भी नहीं, और उसके रास्ते कई खराब। लेकिन जिस माहौल को चलते एक पत्रकार बेबाक लिखता है तो उसे किस तरह से खामियां और किस तरह से मुश्किल पैदा होती है, इस हालात से मैं गुजरा हूँ। और जिस प्रोग्राम के तहत मैं यहाँ उपस्थित हूँ, मैं भीड़ से यहाँ आया हूँ, हम बातें बहुत अच्छी करते हैं। आपने अपनी बात रखी, आपके बाद में गिरी साहब ने अपनी बात रखी। किसी प्रोग्राम में हम जब किसी बात को तकरीर में रखते हैं, गंगा जमुना तहजीब के बारे में जब बात करते हैं, तो तालियां तो बड़ी गूंजती है, और हम ये कहते हैं कि हम एक दूसरे के साथ रहेंगे, हम एक दूसरे के भाई बनकर रहेंगे। इस बात पर तालियां गूंजती है, इस बात पर हाँ में हाँ भरी जाती है। लेकिन मुश्किल से ये होता है कि कोई बात एक ऐसे हवा के साथ आती है और काम बनाकर चले जाती है। और हूँ पत्रकार तो बहुत नजदीकी से इन बातों को जानता हूँ। अभी मेरा एक दोस्त औरंगाबाद में कुछ दिन पहले आया, उसमें कई लोगों को काम लगाए गए, तकरीबन 1500 पुलिस वहाँ उस सभा को कवर करने के लिए थी। और जब मेरा सिस्टम, मेरी व्यवस्था, मेरा आवाम, मेरे लोग, मेरी सरकार, मेरा शासन प्रशासन एक सभा को कवर करता है, तो मैं ये पूछना चाहता हूँ पत्रकार होने के नाते इस हवाले कि हम क्या उम्मीद रखते हैं इस माहौल से। मेरे राज ठाकरे से कोई अनबन नहीं है, मेरे कोई सवाल भी नहीं है उनसे, लेकिन कोई एक नेता अपनी राजनीति, अपना सियासत सीधा करने के लिए कोई काम लेकर के आता है, कोई एजेंडा लेकर के आता है, और मेरे जैसे नौजवान उस माहौल में बह जाते हैं। तो ये माहौल पहले से होता आया है, दंगे दंगल, माहौल खराब होना हमने पहली बार देखा नहीं है। लेकिन एक अच्छी बात बताऊं आपको, मुझे ऐसा लगा था एक पत्रकार होने के नाते कि औरंगाबाद का जलसा होने के बाद पूरे महाराष्ट्र के अंदर ऐसा कुछ माहौल बनेगा कि कुछ अनबन होगी, कहीं तनाव पैदा होगा, कहीं दंगे होंगे, कहीं फसाद होंगे, है ना। जिन लोगों को हनुमान चालीसा आती भी नहीं है, वो हनुमान चालीसा को लेकर मस्जिद के सामने आने वाले हैं, अब क्या होगा, है ना। लेकिन मैं इस प्रोग्राम के हवाले से सारे मुसलमान भाइयों को मुबारकबाद देता हूँ कि आपने सिर्फ उस सियासत को वापस नहीं भेजा है, उस सियासत को वापस भेजते हुए आपने गंगा जमुना तहजीब को मुकम्मल किया है। और आपने ये दिखा दिया है कि ये जो मजहब है ये अमन वाला मजहब है। बचपन से देखते आया हूँ, बचपन से सुनते आया हूँ कि इस मजहब के तरफ एक उंगली उठती नजर आई है कि ये मजहब जो है ये दहशतगर्द है, ये मजहब जो है ये आतंकवाद से ताल्लुक रखता है, ये मजहब जो है ये हिंदू से नफरत करता है। लेकिन मेरे दोस्तों, इस मजहब ने और इस मजहब के मेरे भाइयों ने सदियों से और कई दिनों के, कई सालों से अपने आप को साबित करते हुए इतने साल पीछे छोड़े हैं। उस पर कभी भी सवाल हमने उठाना है कि तुम हिंदुस्तानी हो, तुम्हारे देशभक्ति पर हमने सवाल उठाना, और आपने हर वक्त इस सवाल का जवाब देना कि नहीं, हम तो आज भी, आप रेशमी रुमाल की तहरीक को उठाकर देखिए, आप उसमें देखेंगे कि कई मौलाना, कई मुफ्ती साहब ने अपने फांसी के फंदे को चूमा है। यहाँ की कब्रें अगर आप खोदेंगे, उससे बात करेंगे, इतिहास के पन्नों को पलटोगे, तो आप समझोगे कि इस हिंदुस्तान को आजाद करने में सिर्फ किसी एक मजहब के इंसान का ताल्लुक नहीं रहा है। कितने मौलानाओं ने फांसी के फंदे को चूमा है। इसके बावजूद मुसलमान, कोई दाढ़ी वाला दिखता है, कोई टोपी वाला दिखता है, तो उसके सामने हम ये सवाल लेकर के जाते हैं, तो आप वंदे मातरम कहोगे तो ही हिंदुस्तानी कहलाओगे। तो मैं ये पूछना चाहता हूँ, मैं हिंदू धर्म से ताल्लुक रखता हूँ, और हम वो सभी लोग हैं जो संविधान पर विश्वास रखते हैं, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर से बनाए हुए दस्तूर पर विश्वास रखते हैं। मेरा संविधान इस बात की मुझ पर जाती नहीं करता है कि मैंने वंदे मातरम कहना है या नहीं कहना है, मुझे इस बात का हक है। आर्टिकल 19 मुझे ये कहता है कि मैं अपनी पेशी से, मैं अपनी चाहत से कुछ भी कह सकता हूँ। तो मैं आपके इस प्रोग्राम के हवाले से कहना चाहता हूँ कि गंगा जमुना तहजीब कोई 5 साल की सियासत, 5 साल की सल्तनत के मुताबिक नहीं है।
और कोई समझता होगा, मेरे दोस्त अभी एक पार्टी के अध्यक्ष थे, अभी यहाँ से गए हो, जिस पार्टी से ताल्लुक मेरे लिखना और उस पार्टी का ताल्लुक जरा अनबन में चलता है, वो अगर यहाँ रहते तो मैं उनके सामने ये कह देता कि देश का माहौल पिछले 5-7 साल में जो बिगड़ा है वो कभी नहीं बिगड़ा था। सल्तनतें हमने भी देखी है। नरेंद्र मोदी साहब के पहले इंदिरा गांधी की सल्तनत भी इसी तरह से थी, बिल्कुल एक तरफा, लेकिन ऐसा माहौल नहीं था। पिछले 7 साल में जो माहौल इस देश के अंदर बना है, इसमें खामियां है, और जिस पार्टी के चलते ये सब कुछ हो रहा है, हमारा सवाल उनसे बनता है। जिस राम के नाम से हमारे बीच में जो मजहब में तनाव पैदा किया जाता है, कोई उनसे भी तो पूछे कि राम कौन था। आपको पता है राम एक ऐसा आदमी था जिसने बंदर को तब साथ लेकर के चला। जिस हनुमान चालीसा की बात वो कर रहे हैं ना, वो हनुमान कपी है, बंदर है वो। मैं हिंदू, मैं जानता हूँ, मैं जैसे कुरान की चंद आयतें पढ़ता हूँ तो कुरान भी जानता हूँ, वो बंदर है। एक हनुमान को, जिस हनुमान की चालीसा के ऊपर आप इतना सारा माहौल बना रहे हो, वह हनुमान एक बंदर होने के बावजूद राम ने उसे साथ में लेकर के चले कि नहीं चले। लंका जीतने में जिसकी सबसे ज्यादा सहायता रही वो हनुमान थे, एक बंदर था, तो राम ने बंदर को नहीं परे रखा, उसने अपने साथ में रखा बंदर होने के बावजूद। मैं राम को मानने वाले और राम को जानने वाले उन लोगों को पूछना चाहता हूं, अगर आप राम को जानते हो, राम को मानते हो, तो राम बंदर को साथ में लेकर के चलता है। आप इंसान रहने वाले 25 करोड़ मुसलमान को कैसे परहेज रखते? और मैं मुसलमान भाइयों को यह कहना चाहता हूं कि ये आप बार बार जो अपनी बेबाकूफी का, अपना निर्दोषत्व का, आपकी ईमानदारी का जो दाखला देते हो ना, ये देना बंद कीजिए। ये हिंदुस्तान किसी एक के बाप का नहीं है, ये आपके भी बाप का है। आपके पुरखे, आपके कब्रे इस बात का पुख्ता सबूत है कि हिंदुस्तान, आजाद हिंदुस्तान में जितना भागवत तावरे का हक है, उतना अजमेर मनियार का भी है। आपको एक बात बता दूं, हम में जब अनबन होती है, हम जब बढ़ते हैं तो क्या नुकसान होता है। जिन्ना साहब के एक हरकत की वजह से पाकिस्तान की पैदाइश हुई। 1933 के बाद में पाकिस्तान की लहरें हवाएं चली, और उसके बाद में पाकिस्तान बना 47 के बाद में। मैं बहुत पुख्ता बात बता रहा हूँ और बहुत फतेह की बात बता रहा हूँ, काम की बात बता रहा हूँ। जिन्ना साहब के नेतृत्व में पाकिस्तान का निर्माण हुआ। पाकिस्तान नया देश था, नया वतन था, वहाँ कुछ भी बात नहीं थी। यहाँ अंग्रेजों ने बनाए हुए सारा स्ट्रक्चर था। हिंदुस्तान के पास ऑफिसेस थे, हिंदुस्तान के पास पूरी व्यवस्था थी, लेकिन पाकिस्तान के पास कुछ नहीं था। हमारे पास महलें थे, लेकिन पाकिस्तान का सिस्टम जहाँ चला वो रूमें थी, सारी रूम थी। तो जिन्ना साहब जब उनको बुखार हुआ, जब लाहौर, कराची से उनको लाहौर लिया गया, तो एक गाड़ी में लेकर के जा रहे थे और उनकी गाड़ी बंद पड़ गई अंदर। तो वो बुखार में थे, तो कोई गाड़ी नहीं आ रही थी। यूँ समझो कि जिसने, जहाँ जैसे यहाँ महात्मा गांधी को राष्ट्रपिता कहा जाता है, वहाँ वैसे जिन्ना है। उनको दवाखाने में हॉस्पिटलाइज करने के लिए गाड़ी नहीं मिली, और उनके एक सेक्रेटरी थी, पीए थी, जो उनका कामकाज कर रहे थे, वो जिन्ना साहब के साथ तो पाकिस्तान में चले गए थे, लेकिन उनके वालदा यहाँ, उनके माँ बाप हिंदुस्तान में रहे थे। और जब ये कहा गया कि जिनको यहाँ रहना है वो यहाँ रहे, जिनको वहाँ जाना है वहाँ जाए, तो मेरा बेटा जिन्ना साहब का सेक्रेटरी है, तो फिर हम यहाँ क्यों रहे? तो उनके माँ बाप अपने बेटे की तरफ पाकिस्तान जाने लगे, और उसके बाद में जो फसाद हुआ, और उस फसाद में अपने माँ बाप उसमें गुजर गए, तो सेक्रेटरी ने जिन्ना साहब को एक सवाल पूछा, जिन्ना साहब मेरे वालदान ये सारे माहौल में गुजर गए, उनका इंतकाल हुआ, क्या आपने इसी बात के लिए पाकिस्तान का निर्माण किया था? तो जिन्ना साहब आप किसी भी तारीख और किसी भी पन्ने को पलट कर पढ़िए, अगर मैं झूठ बोलता हूँ, तो जिन्ना साहब ने इस बात के लिए खुद से और उस सेक्रेटरी से माफ़ी मांगी कि मैंने पाकिस्तान का निर्माण करना मेरे जिंदगी का बहुत बड़ी गलती थी। ये क्यों कह रहा हूँ मैं तुम्हें? क्योंकि बंटवारे का दुख बहुत बड़ा होता है। कोई 5 साल की सियासत के लिए, अपनी सियासत के दुकानदारी के लिए अगर हमारे बीच में बंटवाने की कोशिश करेगा, तो हमें यह सोचना पड़ेगा कि बंटवारा होना, बंटना कितना मुश्किल और कितना खामियां वाला होता है, यह हम समझें। हम वो लोग हैं जो गंगा जमुना तहजीब चाहते हैं। हमें किसने पढ़ाना चाहिए कि हम एक हैं? वो लोग हमें सिखाते हैं कि हम एक हैं, जो बंटवाने में अपनी सियासत काम में लगवा देते हैं।
मैं पूछना चाहता हूं कि मोदी के चलते इस सल्तनत में जिस तरह से मॉब लिंचिंग हुई, जिस तरह से मुसलमान को दबाया जा रहा है, मुसलमानों को कहा गया कि आप अपने भोंगे उतारिए, आप नमाज बड़ी आवाज में मत दीजिए। पोता हुआ कल राज ठाकरे को, कियान साहब नाम है उनके पोते का। मैं इसलिए उनके पोते का जिक्र कर रहा हूँ कि उनका पोते होने के हवाले से उनके उम्र का तकाजा आपको समझ में आ जाए कि राज ठाकरे साहब की उम्र क्या है। अब इस उम्र में आने के बाद में उनको नमाज की तकलीफ होने लगी। अपनी पूरी उम्र में उन्होंने कभी नमाज नहीं सुनी और वो अब उनको पोता होने के बाद में नमाज सुनाई दे रही है तो उनको नमाज की तकलीफ होने लगी है। आपको इस बात की एक मुबारकबाद देता हूँ, जब मुसलमान के नमाज के ऊपर सवाल उठे, मेरे दोस्तों तुमने सवालों के जवाब बहुत कम दिए। यूं मानो कि किसी मुसलमान ने इस पर बात भी नहीं की। आपको पता है राज ठाकरे के सवालों का जवाब भगवत तावरे जैसे कई हिंदुओं ने दिया। ये गंगा जमुना है। सल्तनतें आती हैं जाती हैं, किसी को लगता होगा कि मेरी 5 साल की सल्तनत है, सत्ता है, मैं आका बन चुका हूँ और ये टोपी वाला दाढ़ी वाला मुसलमान मुझसे डरे। तो मैं तुम्हारे हवाले से कि हिंदू भाई होने के बावजूद ये कहता हूँ कि मुसलमान सिवाय अल्लाह से किसी से नहीं डरता। हाँ, कुछ गलतियां हुई हैं। कुरान के बारे में जो गलतफहमियां फैली, उन्हें फैलाने का मौका हम सब लोगों ने दिया। ना कभी कोई मौलाना, ना कोई मुफ्ती साहब मेरे पास आए और उन्होंने मेरे पीठ पर हाथ रखकर ना मुझे कभी कुरान समझाया। तो कोई मेरे मजहब का आदमी मेरे पास आता था और ये कहता था कि मुसलमान जो लोग हैं ना, ये बड़े खराब लोग हैं। ये जब वो कहता था ना तो मुझे सही लगता था, क्योंकि मुझे कुरान पता नहीं था। अरे हमें नहीं पता था। अब मैं ये कहता हूँ कि ये जो है ना, जो मेरा इस्लाम है, ये रब्बुल आलमीन है, ये रब्बुल मुस्लिमीन नहीं है। कभी कहा था कि रब्बुल मुस्लिमीन है, लेकिन मैं आपसे नहीं पूछूंगा। और कोई अगर सवाल इस्लाम के ऊपर खड़ा करेगा तो उसका जवाब आप थोड़ी ना देंगे, मैं दूंगा। मेरे ऑफिस में कुरान है, मैंने कुरान पढ़ा है और मैं अब ये दावे के साथ कहता हूँ कि कुरान रब्बुल या आलिमीन को मुकम्मल करता और वो किसी भी एक मजहब के एक इंसान की खुशी की बात नहीं करता है। जब सहाबाओं में बैठे थे नबी साहब और जब एक गैर की मैयत जा रही थी तो नबी साहब रो रहे थे। सहाबाओं ने पूछा कि मैयत तो गैर की है, आप क्यों रो रहे हो? तो नबी का जवाब आप सुनिए और इस मजहब का जवाब किसी और को दीजिए कि नबी साहब ने ये कहा था कि दुनिया की हर रूह, हर जिस्म और हर जान अल्लाह की है। अगर वो रुखसत करती है तो मेरे आंखों से आंसू नहीं आएंगे तो किसके आंखों से आएंगे? किसी ने अभी कहा कि मोहम्मद साहब पैगंबर साहब जो अभी होकर के गए, उसके पहले तो आप इधर के ही थे। ऐसा नहीं है, वो आखिरी पैगंबर, उनके पहले कई पैगंबर आकर के चले, कई प्रेषित आकर के चले गए। ये मजहब इस दुनिया के मुकम्मल खुशी की बात करता है। मैं हिंदू धर्म से ताल्लुक रखता हूँ, मेरे गले में माल, मैं रोजे भी रखता हूँ, लेकिन मैं जिस संप्रदाय से ताल्लुक रखता हूँ तो संत ज्ञानेश्वर ने जो मांगा अपने ईश्वर से, वो किसी मजहब से नहीं मांगा। पसायदान की पहली लाइन पढ़िए, आता विश्वात्मा के देवे ये वागे तो शावे तो सुन मिल जावी पसायदान है, आता विश्वात्मा के, इस दुनिया के लिए मांगा उन्होंने ये नहीं कहा कि सिर्फ वारकरी संप्रदाय के लिए दीजिए, सिर्फ हिंदू धर्म के लिए दीजिए या फिर सिर्फ मेरे मानने वाले लोगों के लिए दीजिए, ऐसा नहीं कहा। उन्होंने कहा कि दुनिया के लिए मुझे चंद बातें दीजिए। तो ये मजहब, हमारे सारे मजहबों का अगर नींव हम रखे, उनका पुख्ता अगर निचोड़ हम निकाले तो उस निचोड़ में अगर कुछ बात निकलती है वो है भाईचारा। कोई 5 साल की सल्तनत और 5 साल की सल्तनत के लिए कोई सियासत काम कर रही है तो हमारे बीच में वो दंगे फसाद कैसे पैदा कर सकती है? अगर हमारे बीच में दंगे फसाद होते हैं तो वो हमारी नाकामयाबी है, उनकी कामयाबी नहीं। और मैं इतना बहुत खौफज़दा भी नहीं हूं, मुझे कोई मुश्किल नजर नहीं आ रही है। जब राज ठाकरे की सभा में इतनी शिरकत लोगों ने की, इतनी टेलीविजन ने उसको बजाया, मैं पत्रकार हूँ, मीडिया से ताल्लुक रखता हूँ, लेकिन इसके बावजूद कहता हूँ कि हम जो लोग हैं ना, हमारे जैसे बेईमान दूसरे लोग नहीं हैं। ये जो आग लगाने वाले लोग हैं ना, ये बूम वाले लोग हैं, ये हम लोग। मैं आपके हवाले से और इस प्रोग्राम के हवाले से ये कहता हूँ, आप टीवी जरूर देखिएगा,
लेकिन टीवी में क्या सही है और क्या गलत है ये आप तय कीजिएगा। टीवी को इस बात का हक मत दीजिएगा कि टीवी तय करे कि हनुमान चालीसा लगाए क्या नहीं लगाए, भोंगा उतरेगा या नहीं उतरेगा, नमाज होगी या नमाज नहीं होगी। ये टीवी में बैठे वाला मेरे जैसा एंकर तय नहीं कर सकता। उसे कह दीजिए चल रहा है तो चलने दीजिए। मैं तो कितने साल हो गए, मैं पत्रकार होने के बावजूद टीवी नहीं देखता हूँ। क्यों देखूं? अगर मैं टीवी देखूंगा तो वो मुझे काम पे लगा देते हैं। इंफॉर्मेशन, कभी जमाना था कि हम टीवी के सामने इस बात के लिए बैठा करते थे कि मुझे कुछ जानकारी मिले, लेकिन अब जानकारी मिलने के लिए बहुत सारे रास्ते हैं। टीवी देखने के लिए जरूरत नहीं है। आप बहुत हुआ तो बच्चों को उस पर कार्टून लगा कर दीजिए, आप टीवी मत देखिए। आपने देखा है जब राज ठाकरे साहब की सभा हुई, जलसा हुई, उसके बाद में 3-4 दिनों तक टीवी ने क्या कुछ नहीं दिखाया हमको। अगर हम उस बात में आ जाते तो बिल्कुल यहाँ आबेद साहब और यहाँ मैं नहीं बैठा करते, या मुंडे साहब हम दोनों को पकड़ के लेके जा सकते। लेकिन ये देखो क्या माहौल है और क्या दंगा जमना तहजीब है। यहाँ आबेद साहब भी है, यहाँ आजमेर मनियार भी है और यहाँ मुंडे साहब भी है, और हम यहाँ से अब शुरकुरमा पिएंगे। ये क्या मिठास है? गंगा जमुना तहजीब के पानी में जो मिठास है ना, वो शुरकुरमे की मिठास है। और ये बंद कीजिए। मुसलमानों पे अगर कोई सवाल उठाता है तो आप जवाब देंगे, बंद कीजिए। आपसे किसी को सवाल नहीं है, सियासत को सवाल है। सियासत आपको दिखाकर हिंदू के वोट बटोरती है। अब एक ओवैसी जाकर के चला गया, अभी मुझे बता रहा था मेरा दोस्त, 12 तारीख को और एक दूसरा ओवैसी वहाँ आ रहा है। मुझे उससे भी बहुत सारे सवाल है। अब अकबरुद्दीन साहब वहाँ आएंगे, अब वो राज ठाकरे को वो जवाब देंगे। तो वहाँ उस दिन हिंदू थे, आज टोपी वाले रहेंगे। तो ये बात समझिए, उनकी सियासत चल रही है। अगर हम में कुछ नहीं बनेगा तो उनकी सियासत नहीं चलेगी। आप सियासत कीजिए ना। मैं अरविंद केजरीवाल का कार्यकर्ता नहीं हूँ, लेकिन अगर आप विकास की बात करते हो, आप मेरे मोहल्ले में काम कर रहे हो, रास्ता बना रहे हो, नाली का काम कर रहे हो, तो मैं उसे वोट दे दूंगा। मैं इसलिए वोट नहीं दे दूंगा कि मैं कोई पार्टी मुसलमानों की नफरत करती है। मैं इसलिए वोट नहीं दूंगा कि कोई पार्टी हिंदुओं की नफरत करती है। हमारा वोट देने के जो भी नियम है, जिस तहत हम वोट देते हैं, उस नियमों को बदलो। किसी को ये मैसेज दे दो कि आप मजहब के नाम पर अगर हमें बंटवाओगे तो हम तुमको वोट नहीं देंगे। मेरे मोहल्ले के काम करो, मेरे बच्चों को एजुकेशन दे दो, तालीम दे दो। और मैं मुसलमान भाइयों को ये कहना चाहता हूँ कि अगर आप इस बात में आ गए तो आप खत्म हो गए। आप अपने बच्चों को तालीम दीजिए। और मुझे पता है मराठवाड़ों में सबसे ज्यादा गरीब मुसलमान है। आज के तारीख में एजुकेशन देना बहुत महंगी बात हो चुकी है, लेकिन फिर भी एक वक्त की रोटी कम खाइएगा, लेकिन अपने बच्चों को पढ़ाइए, तो तालीम दीजिए उसे। कर्नाटक में एक हिजाब का मसला हुआ था। मैं जितना इस्लाम को जानता हूँ, इस्लाम में बुर्खा नहीं है, लेकिन इस्लाम में हिजाब। और इस हिजाब के चलते हुए कुछ लोगों ने हमारे बीच में से कहा कि हम बच्चियों को हिजाब दे देंगे, अगर हिजाब के अलावा अगर हमको एजुकेशन नहीं देना है तो हम एजुकेशन नहीं ले लेंगे, लेकिन हिजाब नहीं छोड़ेंगे। यही चाहते हैं वो। ये जो फिरता शक्तियां है, ये जो ताकतें हैं, ये तुमको यही चाहते हैं कि आप अपने बच्चियों को मत पढ़ाओ। किसी स्कूल में जाने के बाद मेरी बहन हिजाब उतार कर उस स्कूल के यूनिफॉर्म में उस स्कूल में जा सकती है। अपने बच्चियों को इस बात के लिए तैयार रखिएगा। कोई भी पार्टी हो, जो मुसलमानों की बात करती हो, जो हिंदुओं की बात करती हो, दोनों पार्टियों के सियासत को समझना आज के तारीख की सबसे बड़ी जरूरत है। मेरे देश में मेरे आका का बहुत बड़ा नाम है। मोदी साहब इस दुनिया के मशहूर लीडरों में शामिल है। टाइम मैगजीन से लेकर बड़ी बड़ी व्यवस्थाएं ये कहती है कि नरेंद्र मोदी साहब बहुत ही मशहूर प्राइम मिनिस्टर हैं, लेकिन कोई कागज के पन्नों को पलट कर देखिए कि उनके सल्तनत को चलते हुए इस देश की कितनी संस्थाएं नीलाम हुई। हमारे बीच में आज अडानी अंबानी साहब इस देश के मालिक बन चुके हैं। हमारे कारोबार बंद हो चुके हैं। अभी कल की रिपोर्ट में WHO ने रिपोर्ट दे दिया कि हिंदुस्तान में कोविड के अंदर 10 दफा मौतें हुई, लेकिन बताइए एक दफा। ये कौन कह रहा है? ये भागवत तावरे नहीं कह रहा। ये WHO ये आरोग्य संस्था जो है दुनिया की, वो ये कह रही है कि हिंदुस्तान के अंदर 10 दफा मौतें हो गई, लेकिन हिंदुस्तान ने एक दफा ही मौतें दिखाई है। किसी
पार्टी ने ये बताया नहीं, ना कांग्रेस ने इस बात पर जिक्र किया, ना किसी टीवी ने ये दिखाया, ना किसी पेपर ने ये छपा। एक पत्रकार होने के नाते इस बात को मैं बड़ी खामी से लेता हूँ कि मेरा देश, मेरा आका, मेरा प्राइम मिनिस्टर, कोई समझता होगा कि नरेंद्र मोदी हमारे प्राइम मिनिस्टर है। नहीं, नरेंद्र मोदी साहब उन 25 करोड़ मुसलमान के प्राइम मिनिस्टर है जो मुसलमान हिंदुस्तानी है। कोई समझ रहा है कि नरेंद्र मोदी उनके नहीं है, वो मेरे प्राइम मिनिस्टर है। मेरा प्राइम मिनिस्टर इस बात के लिए इस तरह से अगर मेरे देश की आंखों में धूल झोंकता होगा तो मेरा काम बनता है कि मैं प्राइम मिनिस्टर को, प्राइम मिनिस्टर के पार्टी को और प्राइम मिनिस्टर के पार्टी के वर्कर को ये सवाल पूछूं कि वो मेरे लिए क्या कर रहे हैं। कितने लोगों की नौकरियां चली गई हैं, कितने लोग आज भूखमरी से मर रहे हैं, बेरोजगारी, महंगाई कितने तादाद में बढ़ चुकी है। हम भोंगे के ऊपर बात करते हैं, लेकिन 50 रुपए से गैस बड़ी साहब कल हम उसको बात नहीं करते हैं। ये जरूरी है कि हम हिंदू मुस्लिम के परे जाकर के हम इस हिंदुस्तान को मुकम्मल और एक बेहतरीन देश बनने के लिए काम करें। मोदी साहब आज हैं, कल रहेंगे या फिर परसों भी रहेंगे। जितने दिन लोग बेवकूफ बने रहेंगे वो तब तक बने रहेंगे, लेकिन एक ना एक दिन वो यहाँ से चले जाएंगे, फिर भी ये हिंदुस्तान बना रहेगा। तो तब हमें ये मायूसी ना हो कि क्या हम कर रहे थे जब इस देश को बिगाड़ा जा रहा था। तो मेरे दोस्तों, सल्तनत लोकतंत्र में चलते, जमहूरियत में चलते सल्तनत के एक मायने होते हैं, लेकिन अगर आप एक हो जाए, आप एक ही और नेकी से एक हो जाए तो आप क्या कुछ नहीं कर सकते। साथ पंजाब के काश्तकारों ने इस बात को साबित किया कि वो कानून को भी बदल सकते हैं। ये एकता की ताकत है। मेरे दोस्तों, इस बोधे गांव के अंदर मुझे आपने बुलाया, इस शिरकत का मौका दिया और मुझे दो बातें रखने का, और इतने खुशूसी से आपने मुझे सुना। बहुत सारी खाली कुर्सियां थी, मुझे ऐसा लगा कि खाली कुर्सियां और मेरे बीच में तकरार होती है, लेकिन एक बेहतरीन तकरीर को मुकम्मल करने का मुझे मौका मिला और मैं खुशनसीब हूँ। तो मेरे सामने बहुत बड़े बड़े अफसर बैठे हुए। सुदर्शन मुंडे साहब का एक नाम था भीड़ के अंदर, और आज भी अब जैसे मुंडे साहब वहाँ से नजर आए, जब आप थे मैं पत्रकारिता में नहीं था, अब वहाँ लोकाशा दैनिक आदमी काम करता, अभी इतना कार्यक्रम के मित्र है। तो बहुत अच्छे लोग हैं हमारे बीच में भी। तब बशीरगंज नाम का एक इलाका है भीड़ के अंदर, शाहीन बाग में मैं पूरी मराठवाड़ा के अंदर तकरीर करते फिरा और मैं 2-2.5 घंटे उर्दू हिंदी में बात करता रहा। तकरीर करना मेरा पेशा नहीं, मैं कलम का सिपाही हूँ, लेकिन मुझ पर यह नौबत आ गई कि लोगों के बीच में जाकर कुछ सच्चाई बात रखूँ। तो मैं पूरे मराठवाड़ा के अंदर शाहीन बाग में चला गया। इस काम को चलते हुए 4 टोपी वालों से, 4 मौलानाओं से मेरी बात हो गई और आपके अंदर मेरे बात को, मेरे एटीट्यूड को, मेरे लिखने को एक प्यार और मोहब्बत मिली। बशीरगंज में एक जगह है और उसमें माहौल इस तरह से बिगड़ चुका था कि जैसे लगा कि अब कुछ होता है। पथराव में कुछ हुआ। यकीन मानिए, विजय कवाड़े साहब अपर पुलिस अधीक्षक थे बीड़ में, अब वो नांदेड़ में है, वो मेरे खास अजीज दोस्त हैं। अब आपसे दोस्ती बनते आपने मुझे बताया था कि तावरे साहब कल जरा कवाड़े साहब को बताइएगा तो थोड़ा सा तैयार रहिएगा, थोड़े कुछ लोग हैं वो कुछ कर सकते हैं। तो ये बात हमारे पास पहुंच गई। तब 12 मिनट के अंदर उस जो माहौल बिगड़ा था वो कंट्रोल में पुलिस ने किया था। ये क्यों किया गया था? क्योंकि हम में डायलॉग, हम में मोहब्बत, हम में इंफॉर्मेशन। तो आपके अंदर, किसी के अंदर, और अच्छाई और बुराई किसी मजहब की पहचान नहीं है। अच्छे लोग हर मजहब में हैं और बुरे लोग भी हर मजहब में। चोर का कोई मजहब होता है क्या? नहीं होता है। चोर सभी के तरफ है। तो इसलिए हम मजहब के नाम से नहीं, हम उस प्यार और मोहब्बत के साथ एक दूसरे के साथ रहना बहुत जरूरी है। तो तब जाकर के ये अफसर लोग हमारे पीछे भागेंगे नहीं, हमारे सामने हमारे गेस्ट बोल के बैठेंगे। तो इस बात को मुकम्मल करते हुए आपको शुक्रिया अदा देते हुए मेरे बात को रखता हूँ। वाघसाहेब, तहसीलदार शेवगाव. खरं तर मी सरांचं नाव मध्येच घेतोय कारण जिल्हाधिकारी साहेब येणार. नमस्कार मित्रो, आजच्या कार्यक्रमासाठी आलेले आपले आदरणीय HD बोस मुंडे सर, आमचे मित्र प्रभाकर पाटील, आमचे मित्र चव्हाण सर, आयोजक, गावकरी, सर्व धर्माचे लोक, पत्रकार बंधू, आजचा कार्यक्रम म्हणजे ईद निमित्त म्हणजे पण 1 महिनाभर आपण जे देवाची उपासना केली आणि त्या उपासनापोटी आपण जे मागितलं की
या भारतात, ह्या गावात किंवा माझ्या घरात सुख शांती लाभू दे. आणि त्याच्याच कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण ही आठवण करूया देवाला. प्रत्येकाचा देव मार्ग एकच असतो. कोणाचा अल्लाह असेल, कोणाचा येशू असेल, कोणाचा विष्णू असेल, कोणाचा अजून दुसरा देव असेल, सगळ्यांचा मार्ग एकच असतो. चांगलं काम करा, चांगलं वागा आणि चांगलं पॉझिटिव्ह राहा. कोणाचं वाईट करू नका. फक्त आपण आजच्या निमित्ताने हीच आपण शिकवण घेऊया, चांगलं करूया, चांगलं वागूया आणि आपलं गाव, आपली गल्ली, आपला मोहल्ला, आपलं स्थळ आपण सुसुरक्षित व्यवस्थित कसं ठेवूया असे आपण आजच्या दिवशी आपण प्रार्थना करूया. आणि होप्स आपण सगळे त्याच विचाराचे या मंचावर जमलेलो आहोत. असो, आज चांगला कार्यक्रम आहे व वक्ते पण चांगले आहे, तिथं तुम्हाला ऐकायला वेळ मिळेल. मला थोडा एक पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं म्हणून मी जातोय. तरी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सगळ्यांना मी ईद मिलादच्या निमित्त या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सहकारी मित्र त्यांनी पवित्र रमजानच्या पोरांनी दाखवून दिलेलं. एकदा जोरदार टाळ्या गौरवसाठी होऊन जाऊ द्या, इथल्या सगळ्या जमावासाठी होऊन जाऊ द्या. यानंतर आदरणीय कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून उपस्थित असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे साहेब, शेवगावचे तहसीलदार वाघ साहेब, शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पाटील साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी बापू, मुद्दामून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले त्या सर्वांचे श्रद्धास्थान मौलाना आबेद साहेब, प्रकाश बापू भोसले, पत्रकार मित्र, माझ्यासोबत आलेले पॅरलल बैसेक आणि उपस्थित मित्रांनो, खूप उशीर झालेला आहे. अनेकांची मनोगतही या ठिकाणी झाली. दुपारची वेळ आहे. संध्याकाळचा कार्यक्रम घेतला असता तर अधिक रंगत आली असती. परंतु तरी देखील आपल्या या ईद मिलनाच्या कार्यक्रमाला सुरुवातीला ऊन होतं, परंतु निसर्गालाही वाटलं की खूप सुंदर असा धार्मिक कार्यक्रम, सर्व भारतीयांचा कार्यक्रम चालू आहे म्हणून त्यांनी देखील हजेरी लावलेली आहे. काही काळापुरता का होईना परंतु ऊन निघून गेलेला आहे. म्हणजे आपण ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं याला निसर्गानेही मान्यता दिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, अनेकांची मनोगत झाली. देशामधलं जे वातावरण आहे त्या वातावरणावरती जो माहोल तयार झालाय त्यावरती अनेकांनी मनोगत व्यक्त केली. 2 वर्ष जग आसमानी संकटाला सामोरं गेलं. कोविड सारखा आजार आला, त्याने एवढा हाहाकार माजला की लक्षावधी माणसं आपल्यातनं जवळपासची कुटुंबातली मित्रमंडळी, आप्तेवाईक, नातेइष्ट सगळे हिरावून घेऊन गेले. 2 वर्ष फक्त कोविड आणि कोरोना याच्या पलीकडे दुसरा विचारही आपल्या डोक्यामध्ये नव्हता. कोविडनं आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली की जीवन हे किती क्षणभंगूर आहे. माणूस जन्माला येताना किमान 9 महिने 9 दिवस चाहूल तरी लागते, परंतु अद्यापर्यंत जगाच्या पाठीवरती विज्ञानानं कितीही शोध लावला तरी मृत्यूची चाहूल किती मिनिटाने, किती तासाने, किती दिवसाने हे चाहूल सांगणारं, टाइम टेबल सांगणारं मशिनरी अद्याप काही डेव्हलप झालेली नाही. जर झाली तर सगळ्यात जास्त फायदा त्याचा राजकीय लोकच घेतील, पैशावालेच घेतील, गरीब माणसांपर्यंत ते येणार नाही. परंतु ती काही चाहूल सांगणारं मशिनरी अद्याप जन्माला तरी आलेलं नाही. भविष्यात येईल की नाही सांगतायत. 2 वर्ष आपण सगळ्या या भीतीच्या सावटाखाली होतो. त्यावेळेस हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध, ख्रिश्चन, मंदिर
मस्जिद, चर्च, गुरुद्वारा याची बिलकुल आठवण झाली नाही आपल्याला. कोण कुणाला मदत करत होतं सांगता येत नव्हतं. या काळामध्ये तर आपण बघितलं की देशातली सगळी मंदिरं बंद होती, सगळ्या मस्जिदी बंद होत्या, सगळे चर्च बंद होते. आपलं जर अंतिम ते असेल तर ते बंद का होतं? ते बंद होतं. मग मदतीला कोण आलं? तर मदतीला विज्ञान आलं, मदतीला संशोधन करणारे डॉक्टर मदतीला आले. ज्या संशोधनातनं लस निर्माण झाली, ज्या संशोधनातनं औषधं निर्माण झाली, ती आपल्या मदतीला आली. आणि मग हळूहळू कोरोनाचं सावट कमी झालं. मग शेवटी काय मदतीला आलं? तर विज्ञान मदतीला आले. हजारो वर्षापासूनची परंपरा या देशामध्ये आहे. हजारो वर्षापासून जगामध्ये विविध धर्माचे लोक, जातीचे लोक, आपल्या भारत देशाचा विचार कराल तर जातीचे म्हणूया आपण, पण जगाच्या पाठीवरती भारत देश सोडून गेला तर अनेक धर्मांची माणसं राहतात, देशामध्ये राहतात आपल्या भारत देशामध्ये. पण या भारत देशाचं एक वेगळेपण याच्यामध्ये आहे की वेगवेगळ्या धर्माची लोक, जातीची लोक, अतिशय गुण्या गोविंदानं विविधतेनं नटलेला हा भारत देश. जशा एक दोरा अनेक फुलांना गुंफतो आणि हार तयार होतो, त्या पद्धतीनं या देशामध्ये अनेक धर्माची माणसं, अनेक जातीची माणसं एकत्रित गुंफण्याचं काम, गुण्या गोविंदानं, सामाजिक सलोख्यानं राहण्याचं काम जर कोणी या देशामध्ये कशाच्या माध्यमातून होत असेल तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान. आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे, ते कालही होतं, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. पण संविधानानं हा देश धर्मनिरपेक्ष असा दिलेला आहे. काय आचरण करायचं मी माझ्या धर्माचं ते मी घरामध्ये करीन, पण घरातून बाहेर आल्यानंतर, उंबरठा ओलांडल्यानंतर बाहेर येताना ना मी हिंदू राहील ना मी मुस्लिम राहील, तर मी भारतीय म्हणून या ठिकाणी जगामध्ये वावरेल, देशामध्ये वावरेल, समाजामध्ये वावरेल. हा संदेश भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि म्हणून संविधानानं प्रत्येकाला ते धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि ते अबाधित आहे. काल परवा कुणीतरी म्हटलं आणि मग त्याच्यामुळं लगेच आकांतांडव करण्याची गरज नाही. प्रशासन म्हणून थोडंसं टेन्शन आलं होतं सगळ्यांना, परंतु त्याचं काय एवढं सिरियसली जे 5-25 वर्षापूर्वी होतं तेवढं काय सिरियसली कोणी घेतलं नाही. आता त्यावेळेस शिक्षण नव्हती, आता शिक्षण वाढलं, आता कळायला लागलं आमच्या धडावरती आमचं मस्तक आहे, बहुजनाच्या धडावरती बहुजनाचं मस्तक आहे. त्याच्यामुळं त्या मस्तकामध्ये काय विचार घालायचा हे आता तरुणांना समजायला लागलेलं आहे. कुणीतरी एसी रूम मध्ये आमच्या बहुजनांच्या पोराला सांगणार जा आणि एखाद्याच्या मस्जिदी समोर 40 म्हण, हनुमान 40 म्हण, आणि 25 वर्षापूर्वी जे जमत होतं ते आता होईल का? तर सडेतोड उत्तर 4-5-6-8 दिवसामध्ये देऊन टाकलं की बाबा रे आम्हाला रोजगाराचं पडलंय, आम्हाला शिक्षणाचं पडलंय, आम्हाला हनुमान 40चं काही पडलेलं नाही आहे. तुला गरज असेल तर तू, आम्हाला नाही. आता बहुजनांची पोरं शिकायला लागले आहेत. आमचे पोरं विचार करतात की चला आता स्टडी रूम मध्ये जाऊन अभ्यास केला पाहिजे, पोलीस झालं पाहिजे, मिलिटरीमध्ये गेलं पाहिजे, शिक्षक झालं पाहिजे, ग्रामसेवक झालं पाहिजे, अधिकारी झालं पाहिजे, PSI झालं पाहिजे. भडकाऊ भाषणाला अजिबात बळी पडणार नाही. आम्ही सगळे गुण्या गोविंदाने राहतो, वागतो, राहायचं, आम्हाला सामाजिक सलोखा ठेवायचा. अरे संविधान नव्हतं हजारो वर्षापासून. म्हणजे या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे विठ्ठल, पंढरपूरचा विठ्ठल. पंढरपूरच्या विठ्ठल देखील त्या काळामध्ये त्यांचे जे अनुयायी होते विठ्ठलाचे, सर्व धर्मातले लोक होते. म्हणजे महार समाजातला चोखा मेळा की जो मेलेला पड ओढायचा त्या काळामध्ये,
मेलेलं पड ओढायचा. त्या चोखा मेळ्याला देखील मदत करताना चोखा मेळा जेव्हा ते पड ओढताना आवाज द्यायचा विठ्ठलाला आणि सांगायचा ये विठ्या मला मदतीला ये, तेव्हा पंढरपूरहून विठ्ठल निघायचा आणि चोखा मेळ्याला मेलेलं पड ओढायला मदत करायचा. संत जनाबाई सखूबाई दळण कांडण करत बसायची. ती संत जनाबाई सखूबाई देखील विठ्ठलाला धावा करायची विठ्ठलाचा, आणि विठ्ठल पंढरपूरच्या मंदिरातनं निघायचे आणि संत जनाबाई सखूबाईला मदत करायची. सावतामाळी कधीही वारीला गेला नाही, शेतावरती काम करायचा आणि शेतावरती काम करत असताना सावतामाळी म्हणायचा कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजे कांद्यामध्ये मुळ्यामध्ये मला विठ्ठल दिसतोय. मोठेचं पाणी जेव्हा चारीतनं जायचं तेव्हा तिथं अभंग रचायचे संत चोखा मेळा आणि म्हणायचे चुन्नुक चुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी रान पाखरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी. सजन कसायला दुकानामध्ये मटणाच्या दुकानामध्ये मटण कापण्यासाठी मदत करणारा विठ्ठल त्या मंदिरातून धावत यायचा आणि सजन कसायला मदत करायचा. ही या भारताची या महाराष्ट्राची संस्कृती आहे. तुम्ही भडकाऊ भाषण करू नका. आणि केली तरी आता आम्ही सावध झालेलो आहोत. आम्हाला आमचे प्रश्न म्हणजे तुम्ही लोक इश्यूला नॉन इश्यू करतात, आमच्या पुढे इश्यूज आहेत त्या इश्यूवरती आम्हाला भांडायचं आहे, त्या इश्यूवरती आम्हाला लढाई करायची आहे. जर लढाईच करायची असेल तर आम्हाला जी संकट आहे, जी अपप्रवृत्ती आपल्या समाजामध्ये वाढीस लागली ती कोणत्या समाजामध्ये नाही आहे? ती सगळ्या समाजामध्ये आहे. कोणत्या जातीमध्ये नाही आहे? सगळ्या जातीमध्ये आहे. पूर्वीच्या काळामध्ये गुन्हेगार जमाती ऍक्ट आला होता. जाता तर खूप उशीर झाला, फक्त आता मुंडे साहेब बोलणार आहे, त्यांना येईपर्यंत स्टेज मला पुढे चालवायचं होतं. म्हणून सांगतो की पुढे पूर्वीच्या काळामध्ये गुन्हेगार जमाती ऍक्ट होता. पोलिसांना ट्रेनिंग दिलं जायचं. पोलिसांना ट्रेनिंग दिलं जायचं काय? कारण त्या काळामध्ये 1871 मध्ये इंग्रजांनी जवळजवळ 198 जमाती गुन्हेगार जमाती केल्या होत्या की या जातीतली लोक गुन्हेगार. त्याला काहीच विचारायचं नाही, त्यांनी चोरी केली नाही केली, दरोडा टाकला नाही टाकला, त्याला उचलून आणायचं आणि त्याला गुन्हेगार बनवायचं. नाशिकच्या ट्रेनिंग सेंटरला जो नवीन PSI झाला त्याला ट्रेनिंग मध्ये त्या गुन्हेगार जमाती ऍक्ट नुसार त्याला ट्रेनिंग दिलं जायचं. अजूनही ते ट्रेनिंग दिलं जातं. आता थोड्याफार प्रमाणामध्ये बदल झालेला, पण परिस्थिती बदलली. आता ठराविक जातीमधलीच गुन्हेगारी आहे का? ठराविक जातीतलेच लोक गुन्हेगारी करतात का? तर असं नाहीये. आता गुन्हेगाराला जात नाही. तशी वाईट प्रवृत्ती सगळ्या समाजामध्ये, सगळ्या समाजात. तसं गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं पूर्वीच्या काळामध्ये जशी एका जातीमध्ये होती, ठराविक समाजामध्ये होती, तशी परिस्थिती आता नाहीये. आता सगळ्या समाजामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे. आणि थोडी पोटासाठी जी गुन्हेगारी जर बाजूला केली, रोज TV लावा तुम्ही, काय दिसतंय महाराष्ट्रातलं देशातलं चित्र. याच्यावरती ईडीना छापा घातला, त्याच्यावरती ईडीना छापा घातला, याला जेलमध्ये घातलं, याच्याकडे एवढी मोठी प्रॉपर्टी संपत्ती मिळाली. काल परवा उत्तर प्रदेशमध्ये आपण एक सिंगल नावाची अधिकारी बघितली, नोटा मोजता येत नव्हत्या. नोटा 150 कोटी रुपये घरामध्ये सापडले बंडल, आणि ते मोजायला मशीन न्यावं लागलं होतं अधिकारी. म्हणजे किती माया कमवतात, किती संपत्त्या कमवतात. आणि आज संबंध भारत देशापुढे, म्हणजे तसं तर अलीकडच्या काळामध्ये आपले 2 देश झाले, एक इंडिया नावाचा एक झाला आणि एक भारत नावाचा एक झाला. तुम्ही आम्ही सगळेजण जे आहोत ते सगळे भारतातले आहोत. आणि हे जे तिथं बसून आम्हाला सांगतात ना, जा हनुमान चालीसा म्हणा, पठण करा मस्जिद समोर, हे साले इंडियामध्ये राहणारे लोक आहोत. हे तुमच्या आणि त्यांच्यातलं हे सगळं आपल्यातलं अंतर आहे. इथं गरिबी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली, महागाई मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि अलीकडच्या काळामधलं देशातलं जे वातावरण आहे ते अतिशय दूषित वातावरण झालेलं आहे, अतिशय दूषित. परंतु मित्रांनो, याला सुद्धा जबाबदार आमच्यासारखे राजकीय लोकच आहेत. आता खूप कार्यकर्ते येऊन बोलून गेले की नाही आपण एकत्रित आलं पाहिजे, शांततेच्या मिटिंगा घेतल्या पाहिजे. पण आपण जर समाजात जाती आणि धार्मिक द्वेष जर पसरवला तर आमची दुकानं कशी चालणार आहे? म्हणून आमची दुकानं चालवण्यासाठी आम्ही या सगळ्या उद्योग करत असतो. वास्तविक पाहता भारत देश अतिशय शांतताप्रिय असा देश आहे. सगळ्या धर्म संस्थापकांनी जगाच्या कल्याणाची शिकवण दिलेली आहे. असा एकही धर्म संस्थापक नाही, असा एकही मौलाना नाही, साधू नाही, महंत नाही, भंतेजी नाही, फादर नाही की जो येऊन सांगतो चुकीचा संदेश देतो. सगळे चांगला संदेश देतात. चांगले म्हणतात चोरी करू नका, खोटे बोलू नका, दारू पिऊ नका, हे चांगला संदेश म्हणजे समाजाच्या उत्थानाचा संदेश. सगळे आमचे मौलाना असतील किंवा इतर धर्म प्रचारक मंडळी असतील ते सांगत असतात. आता सगळे धर्म संस्थापक जे आहेत त्यांनी देखील जगाचं कल्याणच सांगितलेलं आहे. या जगाचं कल्याण हो, बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. ते फक्त अरबी मधून सांगतात, उर्दू मधून सांगत असतील किंवा इकडे पाली भाषेमध्ये सांगत असतील, परंतु सगळ्यांचं सांगण्याचा जो काय बेस आहे तो बेस हाच आहे की जगाचं कल्याण झालं पाहिजे. म्हणजे मला उर्दू समजत नाही फारशी, पण जेव्हा मी
दुवामध्ये बसलेलो असतो, मी ऐकत असतो, तेव्हा ते ऐकल्यानंतर असं वाटतं की जसं आता आमच्या पत्रकारांनी सांगितलं की ज्ञानेश्वर माऊलीनं जगासाठी पसायदान मागितलं. हे विश्वाची माझे घर 12व्या शतकामध्ये विश्वाला जग एकत्रित केलं, कुटुंब मानलं. तसं सगळे साधू असतील, सगळे महंत असतील, मौलाना असतील, जगाच्या कल्याणाचं पसायदान मागण्याचं काम ते करतात. मी जाता एवढंच सांगेल की मोहम्मद पैगंबराच्या बाबतीमध्ये मी वाचलं की रोज रस्त्याने जायचे, एक कोणतरी म्हातारी होती, जसे अलीकडच्या काळामध्ये पण असे विकृत लोक असतात, ती म्हातारी रोज मोहम्मद पैगंबराच्या अंगावरती कचरा टाकायची, रोज टाकायची येताना आणि जाताना. खरं म्हणजे चांगलं काम करणाऱ्या लोकांना त्रास होत असतो. सावित्रीबाई जेव्हा शाळेमध्ये जायच्या तेव्हा त्यांच्या अंगावरती देखील शेण, माती, दगड टाकल्या थुंकलं जायचं, म्हणून सावित्रीबाईंना जाताना 2 साड्या घेऊन जावं लागायच्या. कारण जाताना कुणीतरी विघ्न संतोषी मंडळी अंगावरती शेण टाकणार आहे, चिखल टाकणार आहे, थुंकणार आहे. शाळेमध्ये गेल्यानंतर पुन्हा ती साडी, दुसरी साडी नेसायची आणि पुन्हा घरी यायची. चांगलं काम करणाऱ्या माणसाला नेहमी त्रास होत असतो. आणि मोहम्मद पैगंबर जेव्हा रस्त्याने जायचं तेव्हा ती बाई कचरा टाकायची, केर टाकायची. एक दिवस ती बाई दिसली नाही. खरं म्हणजे मोहम्मद पैगंबराच्या ठिकाणी जर आपल्यासारखा माणूस असता तर काय केलं असतं. पण त्यांनी विचारपूस केली की अरे रोज दिसणारी बाई, अंगावर कचरा टाकणारी बाई आज दिसत का नाही. याचा अर्थ ती आजारी पडली असेल. घरामध्ये जाऊन विचारलं त्या म्हाताऱ्याला आजारी पडली की काय केली. म्हणजे एवढं विशालमय, आभाळा एवढं मन पैगंबराचं. तथागत भगवान गौतम बुद्धांनी ज्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली ते एका नदीवरून चालले होते आणि त्या नदीमध्ये सहज लक्ष केलं की पाण्यामध्ये विंचू बुडत आहे. ते म्हणते आपले तथागत भगवान गौतम बुद्ध लगेच उतरले, त्या नदीमध्ये गेले, विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न घेतला, हातावरती घेतलं. आता विंचवाचा गुणधर्म आपल्याला माहिती होतो, त्याचा गुणधर्म सोडणार आहे. जसा सापाचा गुणधर्म आहे त्याला दूध पाजा नाही तर आणखी घरात ठेवा, पण त्याचा गुणधर्म तो सोडत नसतो. तशीच प्रवृत्ती माणसामध्ये पण बळावलेली आहे. किती जवळ घ्या त्याला, परंतु जी प्रवृत्ती आहे ती असणारच आहे. त्या विंचाला हातावरती घेतल्यानंतर त्याने दंश मारल्याबरोबर वेदना झाल्या तथागत भगवान गौतम बुद्धाला. लगेच खाली सोडलं, पुन्हा पाण्यामध्ये तो बुडायला लागला. पुन्हा वर घेतलं, पुन्हा दंश मारला, पुन्हा सोडलं, पुन्हा वर घेतला, दंश मारला. वर एक साधू होते, ते तथागत भगवान गौतम बुद्धाला म्हटले, अहो तुम्ही काय करता ते असं, तो तुम्हाला दंश मारतो, तुम्ही पुन्हा वाचवण्याचा प्रयत्न करता. तथागत भगवान गौतम बुद्धानं जगाच्या कल्याणाचं तत्वज्ञान एका वाक्यात सांगितलं आणि ते म्हणाले तो त्याचा धर्म करतोय, मी माझा धर्म करतोय. मला असं वाटतं की हे जगाच्या कल्याणाचं तत्वज्ञान आहे. दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्राला तर गादीवर बसायचो, राज्याभिषेक होणार होता. आदल्या रात्री सगळी तयारी झालेली होती. आता राज्याभिषेक ज्या राजाचा होणार आहे त्यांना काय माहिती होतं की रात्रीतून काय काय इथं रामायण घडणार आहे. पण शेवटी ज्या दुसऱ्या दिवशी राज्याभिषेकाच्या खुर्चीवरती प्रभू रामचंद्रांना बसायचं होतं, त्याच प्रभू रामचंद्रांना सकाळी वनवासामध्ये 14 वर्षाचा वनवास स्वीकारावा लागला आणि वनवासामध्ये जावं लागलं. सगळ्यांना जगानाच्या उत्थानाचाच मूलमंत्र तत्वज्ञान या देशामध्ये सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो, आपण त्या धर्माचे सगळे पाईक आहोत. आपण वेगवेगळ्या धर्मामध्ये जरी असलो तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितल्याप्रमाणे मी भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीयच राहील. आपण सर्वजण भारतीय म्हणून संविधानाचं तत्वज्ञान या देशानं स्वीकारलंय. दुसऱ्या देशामध्ये संविधानाचं, आपल्या देशामध्ये जे प्रजेला केंद्रीभूत मानून जे संविधान आहे ते दुसऱ्या देशामध्ये नाही. आणि शेजारची सगळी जी राष्ट्र बघा, म्हणजे चीन बघा, अफगाणिस्तान बघा, पाकिस्तान बघा, आपल्या अगोदर एक दिवस स्वतंत्र झालेला आहे, कोलमडून पडलंय. आपला भारत देश अजूनही कोलमडून पडलेला नाही. आसमानी सुलतानी किती संकट आली, किती अतिरेकी येतात, दहशतवादी येतात, आतून आम्हाला भ्रष्टाचारानं पोखरून टाकलंय कॅन्सर सारखं, तरी देखील भारत देश अजूनही सशक्तपणा उभा आहे. आणि तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या माध्यमातून आहे. इथं धार्मिक स्वातंत्र्य तुम्हा आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे. खरं म्हणजे नमाजाच्या वेळेस आजान झाली तर आतापर्यंत कुणाला त्रास होत नव्हता. हनुमान चालीसाने त्रास होत नाही, कीर्तन चालतात रात्रभर, काकड आरती चालते, हरिपाठ चालतो, त्याचाही त्रास कधी आमच्या बाकीच्या धर्मियांना झाला नाही. पण ज्यांना स्वतःच्या राजकारणाची होळी भाजवायची आहे ते असे उद्योग नेहमी करत असतात. आपण अशा ज्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्त्या निश्चितच आपण अगदी विश्वली जशी उपटून फेकून द्यावं मुळा सगट, तशा पद्धतीनं कालच्या या त्यांच्या आव्हानानंतर महाराष्ट्रानं देशानं ती दाखवून दिली आणि ती फेकून दिलेली आहे. अशाच पद्धतीने एक सामाजिक सलोखा आपल्या परिसरामध्ये, गावामध्ये, या गावात तर बनोबाचं मोठं श्रद्धास्थान आहे. आपण सर्वजण त्याचे भक्त अनुयायी आहोत. त्याच्यामुळे इथं ती गालबोट लागण्याचं काही कारण नाही. सगळे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, इसाई जे बाकीचे सगळे बौद्ध धर्मीय खांद्याला खांदा लावून गुन्ह्या गोविंदाने राहतात. असाच संदेश भविष्य काळामध्ये देखील आपण परिसराला आणि तालुक्याला देऊया असा एक ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हाला अतिशय सुंदर असा छानसा कार्यक्रम तुम्ही बोदेगावकरांनं आयोजित केला, त्यामुळे मनापासून ईद मिलनाच्या कार्यक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी शुभेच्छा व मार्गदर्शन केलेलं आहे.
आदरणीय मुंडे साहेबांना मी विनंती करतो की आपलं शुभेच्छा आपण द्याव्यात आणि मुंडे साहेबांच्या शुभेच्छानंतर मार्गदर्शनानंतर आपण कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत आणि ते समारोप आपण राष्ट्रगीतानं करणार आहोत. आजच्या ईद मिलन समारंभानिमित्त आपण सर्व एकत्र आला. हा ईद मिलनाचा समारंभ जो आहे तो बोदेगावसारख्या छोट्या गावामध्ये इथल्या सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन जो चांगल्या प्रकारे आयोजित केलेला आहे, प्रथमतः मी त्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि आपण सगळे एक असल्यानंतर बाहेरच्यांनी येऊन सांगायची काही गरज नाही की तुम्ही एक राहा, तुम्ही चांगलं राहा. तुम्ही स्वतः चांगले आहात, तुम्ही स्वतः एक आलेले आहात आणि तुमच्या ह्या एकीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आम्ही इथं सांगून तुम्ही एक राहा किंवा बाहेरच्या लोकांनी इथं सांगून तुम्ही एक राहा अशाने एकी होतेच असं काही नाही आहे. परंतु खुद्द तुम्ही स्वतःच अनेक वर्षानुवर्ष या गावामध्ये राहतात, एकमेकांचे व्यवहार एकमेकांबरोबर आहेत, एकमेकांच्या सण उत्सवामध्ये तुम्ही सामील होता, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील होता. कुणाच्या घरी कोणी वारलं तर प्रत्येकजण जाऊन त्याच्या दुःखामध्ये सामील होतो. असं ग्रामीण भागातलं चित्र जे आहे, मी सुद्धा एका छोट्या खेड्यातला आहे. आमच्या गावामधले सर्व मुस्लिम दिवाळी साजरी करतात, दसरा साजरी करतात आणि आम्ही सगळे ईद साजरी करतो. असं खेडगाव किंवा ग्रामीण भागातलं वातावरण आहे. कारण प्रत्येकाचे दररोजचे एकमेकांचे व्यवहार एकमेकांबरोबर आहेत आणि आपण सगळे एक असलो तर बाहेरचं कुणीही आपल्याला वेगळं करू शकत नाही. कुणी कितीही काही भाषण केलं आणि कुणी कितीही काही तुम्हाला फितवण्याचा प्रयत्न केला तरी ते काही शक्य होणार नाही. आपले पाळमुळं जड मजबूत आहे आणि हिंदू मुस्लिम दोन्हीही याच देशाचे नागरिक आहेत, याच देशात जन्मलेले आहेत आणि याच देशात मरायचं आहे. त्यामुळं वेगळं पण काहीच नाही आहे. फक्त काही लोकांचे वेश, पोशाख, बोलीभाषा ह्या वेगवेगळ्या आहेत, परंतु माणूस म्हणून सगळे एकच आहेत. कुणाचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर कुणी विचारतं का हो की हा मुस्लिम आहे का हा हिंदू आहे. ॲक्सिडेंट झाल्यावर पटकन त्याला उचलून दवाखान्यामध्ये नेण्याचा प्रयत्न करतो. मग अशा वेळेला काहीतरी छोटे मोठे इश्यू करायचं आणि मग ते इश्यू झाले की मग फूट पाडायची आणि फूट पडल्यानंतर मग त्याचं राजकारण मतामध्ये परिवर्तन करायचं, असे प्रकार आपल्याकडे होतात. तर त्या कुणालाही आपण सगळ्यांनी बळी पडू नये आणि आपण पडणार नाही अशीच एकी तुम्ही या ठिकाणी दाखवलेली आहे. भविष्यात सुद्धा आता मस्जिदवरच्या भोंग्याविषयीचा विषय खूप लोकांनी सगळ्यांनी सांगितला, पण आपल्या सगळ्यांना कायद्याच्या दृष्टिकोनातून मी सांगतो की सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत स्पीकरला परवानगी आहे, कायदेशीर परवानगी आहे. रात्री 10च्या नंतर सकाळी 6 वाजेपर्यंत स्पीकरला परवानगी नाही. कुठल्याही धर्माच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला नाही, फक्त स्पीकर परवानगीचा निर्णय आहे. आणि त्या स्पीकर परवानगीच्या निर्णयावर कुणीतरी बोट ठेवतं आहे आणि असं सांगतं आहे की बा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पालन झालं पाहिजे. इथल्या शेवगाव तालुक्यातल्या किंवा माझ्या विभागातल्या सर्व मौलानांनी आणि सर्व मस्जिदच्या सर्व हाफिज लोकांनी, मौलानांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही सकाळची जी नमाज आहे, सकाळची जी अजान आहे ती आम्ही देणार नाही, स्पीकरवर देणार नाही. आणि सगळ्यांनी ठराव करून माझ्या स्वतःकडे दिले. हेच त्या सगळ्यांना उत्तर आहे. बाकी त्याच्यामध्ये दुसरं काही मी म्हणणार नाही. कारण आम्हाला शांतता पाहिजे. आम्हाला एकमेकांमुळं लढायचं नाही आहे. आम्हाला कोणी हनुमान चालीसा हे करेल, वाचेल आणि कुणी आम्ही आजान देऊ आणि मग आम्ही एकमेकांच्या विरुद्ध भांडण करू, हे आम्हाला मान्य नाही. हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे आणि आपण कायदा व सुव्यवस्था ठेवण्याच्या दृष्टिकोनातून शांतताप्रिय लोक आहोत आणि आपण शांतताप्रियच राहणार आहोत. ही आपण सगळ्यांनी ही जी एकी दाखवलेली आहे त्या सर्वांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आणि असंच आपण एकीनं राहावं. कुठल्याही हिंदू मुस्लिम भेदभाव न करता किंवा विनाकारण एकमेकांच्या विरुद्ध कुणीतरी भडकावून देत आहे आणि आपण त्याला भडकून जाऊन काहीतरी भांडणतंटा करावा असा आपण कोणी विचार करू नका.
आपले रोजचे व्यवहार, आपल्या रोजच्या गरजा, आपलं चांगलं शिक्षण घेणं, चांगलं आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहणं, लहान मुलांना व्यवस्थित शिकवणं, संस्कार देणं, हे आपलं काम आहे. हे आपलं काम अविरतपणे आपण चालू ठेवावं. याच्यामध्ये कुणी काही अडथळा करत असेल, कोणी काही त्याच्यामध्ये ठिणगी पाडायचा प्रयत्न करत असतील, अशा लोकांची नावं गुप्तपणे जरी आमच्याकडे दिली तरी आम्ही त्यांना आमच्या पद्धतीनं समज देऊ आणि आपल्या ह्या समाजामध्ये कुठल्याही प्रकारामध्ये वादविवाद होणार नाही, या सर्वांची ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो. आणि आम्ही आपल्या पाठीशी सक्षमपणे उभे आहोत. कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी पोलीस खातं घेत आहे. एवढंच मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो. आपण खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. इथून पुढच्या काळासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. या ठिकाणी माझ्याकडून 3 पत्रकार बांधवांची नावं राहिलेली आहेत. सकाळपासून शेवटपर्यंत ती आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. रावसाहेब निकाळजी पत्रकार यांना विनंती आहे की आपण सत्काराचा स्वीकार करण्यासाठी सर समोर यावं. त्याचबरोबर अविनाश बुटे यांना देखील विनंती आहे. यांना देखील विनंती आहे. अनाविधान माझ्याकडून कुणाचं नाव राहिलं असेल तर आपण देखील समोर यावं. एकदा जोरदार टाळ्या आमच्या पत्रकार बांधवांसाठी. पोलीस प्रशासनाला काम लेखनीचे खरं तर खरे वारसदार आणि तुमची आमची जबाबदारी आणि जिम्मेदारी सांभाळणारे पत्रकार सर्वांना विनंती आहे की आपण जाग्यावरती उभं राहावं आणि आपल्या कार्यक्रमाची सांगता आपण राष्ट्रगीताने करणार आहोत. एक साथ पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे गाए तब जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की. सर्वांना विनंती आहे की आपण कोणीही शिवकुर्मा घेतल्याशिवाय जाऊ नये, गुळगुले खाल्ल्याशिवाय जाऊ नये. मुंडे साहेबांना देखील विनंती आहे की आपण देखील शिवकुर्म्याचा आस्वाद या ठिकाणी बाहेरची आमची सर्वांना विनंती आहे. पंचक्रोशीतील बोदेगाव पंचक्रोशी खाण्यासाठी आतमध्ये यावं. आपल्याकडून चालू राहणार आहे त्यामुळे विनंती आहे सर्व कमिटीच्या वतीने की आपण शिवकुर्मा घेण्यासाठी आतमध्ये यावं. आणि या ईद मिलादच्या कार्यक्रमानिमित्त आलेल्या सर्व प्रमुख अतिथींचं मी पुनश्च एकदा धन्यवाद देतो. व ईद मिलादच्या या कार्यक्रमासाठी छान गोडवा आपण निर्माण केला. मुस्लिम जमात धार्मिक ट्रस्ट बोदेगाव आयोजित व ईदगाह कॉर्नर व्हॉइस समस्त मुस्लिम समाज बोदेगाव तसेच पंचक्रोशी आयोजित ईद मिलन प्रोग्रामच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचे मी पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आणि शिवकुर्मा घेऊन आपण सर्वांनी जायचं.